आता दिस इज द न्यू फ्रंटलाइन जो इस वीक का फ्रंटलाइन है आणि ऑब्वियसली ॲज द कवर स्टोरी टेल्स यू इट्स अबाउट दिस एंटायर इजरायली बिजनेस विच इज गोइंग ऑन आणि दिस ऑल्सो हॅपन्स टू बी द टॉपिक फॉर द डे की वी वुड टॉक अबाउट वॉट एवर इज हॅपनिंग इन दिस कॉन्टेक्स्ट ट्राय मेकिंग सेन्स ऑफ इट आणि सगळं जे काही चालू आहे त्याचा पण थोडा विचार करू. द ओनली पॉईंट वॉज की आय ऑल्सो वॉन्टेड टू टॉक अबाउट इंडियाज ग्रँड I don't know what should it be called, designs on Nepal or whatever, पण I think I'll do that towards the end. म्हणजे मला ॲक्च्युली ज्याला काल विचारलं की लाईक त्याचं टायटल काय असलं पाहिजे, मला असं म्हणायचं होतं की ते इस्रायल पॅलेस्टाईन व्हाया नेपाळ असं असलं पाहिजे, पण आय कम टू नेपाळ आफ्टर सम टाईम, कारण तो एक महत्त्वाचा विषय की याच्यावर बोलणं लय गरजेचं आहे. द सॉर्ट ऑफ चाइल्डिश थिंग्स विच आर हॅपनिंग ॲज फार एज इंडियन फॉरेन पॉलिसी इज कन्सर्न, दे बेटर बी टॉक्ड अबाउट. पण त्याच्याबद्दल आपण बोलू आफ्टर सम टाईम. विल फर्स्ट स्पीक ऑफ दिस अँड देन विल कम बॅक टू समथिंग एल्स. अर्थात माय ब्रीफ वॉज की ॲज फार एज इज पॉसिबल आय शुड ट्राय टू प्लेस दिस इन ॲज बिग अ कॉन्टेक्स्ट ॲज इज पॉसिबल. पण मला माहीत नाही की ते कितपत शक्य होईल, कितपत जमेल आणि त्याच्याबद्दल आपण कितपत काय काय करू शकतो. पण द बेसिक आयडिया इज की वी जस्ट स्टार्ट टॉकिंग टुडे. असं जरी झालं की इट डझंट गेट कवर्ड टुडे, वी माइट कम बॅक टू इट नेक्स्ट वीक. वी नो, आय एम अज्युमिंग दिस की तुमच्यापैकी बरीच लोक ही सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपरेशन करत असल्या कारणाने आणि रेग्युलरली वर्तमानपत्र वाचणे हा त्याचा एक अविभाज्य भाग असल्या कारणाने कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्मॅटमध्ये वर्तमानपत्रे रोजच्या रोज वाचली जात असतील असं मी अज्युम करतो. आणि तसं जर होत असेल तर हे पण अज्युम करणं तितकंच गरजेचं आहे की देर इज समथिंग दॅट इज हॅपनिंग इन वेस्ट एशिया इज ऑल्सो समथिंग दॅट इज नो. ओके, आता डिपेंड्स की तुम्ही काय वाचताय त्याच्यावरती अवलंबून राहील की तुम्ही काय प्रकारचे पर्स्पेक्टिव्स इम्बाईब करताय. कारण देर माइट बी सम थिंग्स दॅट यू माइट बी रीडिंग विच विल टेल यू दॅट देर इज अ बिग प्रॉब्लम अँड द बिग प्रॉब्लम इज समथिंग कॉल्ड एज पॅलेस्टाईन or more specifically something called as Hamas. And there might be some others who might have read something else which will tell you that there is a big problem and that big problem is what is called as Israel. ओके, आता ही जी आर्टिकल्स आहेत ह्याच्यामध्ये 2 ते 3 आर्टिकल्स आहेत डीलिंग विथ द प्रेझेंट क्रायसिस. दे डोंट हॅव मच बियॉन्ड दॅट अँड दे डील विथ 2 or 3 व्हेरी डिस्क्रीट इश्यूज. एक म्हणजे एक्झॅक्टली काय घडतंय ते त्याच्याबद्दल बोलत आहेत. 2 त्याच्याबाबतची जी काही जागतिक प्रतिक्रिया उमटली आहे त्याच्याबद्दल बोलत आहेत. आणि 3 एक छोटं आर्टिकल आहे विच इज टॉकिंग अबाउट भारताची त्याच्याबद्दलची पोझिशन जी काही आहे ते त्याच्याबद्दल बोलतं. सो ते त्याच्या पलीकडं त्याच्या आत्ता जे चाललं आहे त्याच्याशी फारसं हे करत नाहीत आणि फॉर दॅम इस्रायल इज विलन. म्हणजे त्यांचं पर्स्पेक्टिव्ह ठरलेलं आहे की या सगळ्या चाललेल्या कॉन्फ्लिक्टमध्ये इफ देर इज वन विलन ऑफ द एंटायर पीस इट इज समथिंग दॅट इज कॉल्ड एज इस्रायल. आता वन स्मॉल प्रॉब्लेम दॅट वी नीड टू बी व्हेरी क्लिअर राईट ॲट द ऑनसेट इट सेल्फ. या 2 एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत. एक विच विल से पॅलेस्टाईन किंवा हॅमस इज अ विलन अँड सेकंड विच विल से दॅट इस्रायल इज अ विलन. द ट्रूथ लाईज समवेअर इन बिटवीन. आणि ते इन बिटवीन ट्रूथ देखील तसं प्रॉब्लेमॅटिक आहे कारण ते ह्या गोष्टीवरती अवलंबून आहे की तुम्ही एक्झॅक्टली कोण आहे आणि तुम्ही गोष्टींकडे काय पद्धतीने बघता त्याच्यामध्ये तुमचा बिटवीन काय असणार आहे हे ठरणार. पण द एक्स्ट्रीमिस्ट पोझिशन्स डू नॉट अप्लाय. द एक्स्ट्रीमिस्ट पोझिशन्स जस्ट डू नॉट अप्लाय. A, B, one needs to draw a line between something that is called as the government of Israel and the people of Israel, just as one needs to draw a line between Hamas and the Palestinians. So यांच्या वतीने लढणारे झगडणारे जे आहेत ते एक ग्रुप्स आहेत, ते एक सेक्शन्स आहेत, त्यांचे स्वतःचे काही स्पेसिफिक अशा प्रकारचे हितसंबंध आहेत आणि त्यांची याच्यातली भूमिका त्या हितसंबंधांच्या अनुसार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त there's a larger reality which is called the people of Israel and the people of Palestine. Okay, more or less if you look at the 2 parties at the 2 extremes, म्हणजे the people per se do not have much to contribute to all of this. So people are not, despite the fact that there is an illusion ki baba and that's something that even Israel loves to say ki Asia मध्ये once you start moving from west, the first democracy is Israel and the next one that you come to is India and there is no democracy in between this entire region. Okay, आता all of this is like fairly extremist की बाबा हे कोण बोलतंय, का बोललं जातं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल अशी एक क्लिअर भूमिका घेणं की एक्झॅक्टली कुणाकडनं येतं आणि याच्याबद्दल काय केलं जातं इज अ व्हेरी डिफिकल्ट सॉर्ट ऑफ थिंग.
Where did the present one begin? Why is it happening? That's the first point that I would address, and then we will go into a whole range of issues. Sometime in April, May this year, two major Palestinian organizations, namely the PLO, the People's Liberation Organization, which has been heading the government of the PNA, in a situation की ज्या सिच्युएशनमध्ये निवडणुका 2011लाच व्हायला पाहिजे होत्या, वी आर ऑलरेडी इन 2014, शेवटच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. त्या न होण्याला एक महत्त्वाचं कारण इज समथिंग कॉल्ड एज इस्रायल. ओके, and the Israeli policy as of now is to see to it that there is as much of a division between the Palestinians as is possible. आता सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवानी म्हणा, I don't have a map over here to show this, आणि I am very keenly aware of the fact that there needs to be a map. No, there is no map. I don't know how many of you can look at it किंवा find a map. Actually आपल्याकडे स्पेस आपण त्याच्यासाठी एक मॅप आणायला पाहिजे, पण तो मॅप असून पण उपयोगाचा नाही आहे, कारण ते सगळं जे काही आहे ते इतकं चिमूटभर आहे की त्याचा एकंदरीत अंदाज लावणं इटसेल्फ एक अत्यंत कठीण आणि मुश्किल अशी गोष्ट आहे. स्टेट ऑफ इस्रायल विथ तिच्या सगळ्या ऑक्युपाईड टेरिटरीज, विच वुड इन्क्लूड द गोलन हाइट्स इन सिरिया, which would include West Bank, which is the western bank of the river Jordan, and which would include something called as a Gaza Strip, which is now in news. या सगळ्या एरियाज की ज्या आत्ताच्या घडीला गोलन, द वेस्ट बँक आणि द गाझा स्ट्रिप ह्या इस्रायली एरियाज नाही आहेत. ह्या एरियाज इस्रायलने ऑक्युपाय केल्या आफ्टर द वॉर ऑफ 1967. ओके, आणि या एरियाज इस्रायल चुकूनही सोडायला तयार नाही. आता या सगळ्या एरियाज मिळून असलेलं स्टेट ऑफ इस्रायल जे आहे ना, टू जस्ट हॅव अ बेटर पर्स्पेक्टिव्ह अबाउट इट, त्याची टोटल लँड एरिया इज इक्वल टू द लँड एरिया ऑफ द डिस्ट्रिक्ट ऑफ अहमदनगर इन महाराष्ट्र. सो हा संपूर्ण इलाका विच वुड इन्क्लूड एव्हरीथिंग एज आय सेड, द गोलन, द स्टेट ऑफ इस्रायल प्रॉपर, द वेस्ट बँक ऑफ द रिव्हर जॉर्डन अँड द गाझा स्ट्रिप, एवढं सगळं मिळून असलेली जी एकूण लँड एरिया आहे ती लँड एरिया इज इक्वल टू द स्टेट ऑफ द डिस्ट्रिक्ट ऑफ अहमदनगर in the state of Maharashtra, which is just one of the districts of Maharashtra, which obviously is a much larger district, but that's the only reason why one can make a comparison between the same. The total population of this entire region, state of Israel proper ची जी population आहे ती लोकसंख्या साधारणपणे 8.1 मिलियन आहे, which is 80 lakhs. ओके, सो ती जी लोकसंख्या आहे ती 80 लाखाच्या आसपासची लोकसंख्या आहे, म्हणजे स्टेट ऑफ इस्रायल प्रॉपरची. आता स्टेट ऑफ इस्रायल प्रॉपरच्या लोकसंख्येचा एक छोटा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये अंदाजे 20% लोकसंख्या अशी आहे विच इज कॉल्ड एज द इस्रायली अरब्स, अँड दे आर डिफरंट फ्रॉम व्हॉट इज नोन एज द पॅलेस्टिनियन्स. सो पॅलेस्टिनियन्स आर अ डिफरंट पीपल ऑल टुगेदर हू आर फाउंड ओनली इन व्हॉट इज कॉल्ड एज द गाझा स्ट्रिप अँड इन द वेस्ट बँक ऑफ द रिव्हर जॉर्डन. याच्या व्यतिरिक्त स्टेट ऑफ इस्रायल प्रॉपर जी आहे त्याच्यामध्ये असलेली 80 लाख लोकसंख्या जी आहे त्याच्यात 20% लोकसंख्या में गेला 20% अकॉर्डिंग टू द 2011 सेन्सस इज व्हॉट इज कॉल्ड एज द इस्रायली अरब्स, हू आर इस्रायल्स लार्जेस्ट मायनॉरिटी, हू आर प्रोटेक्टेड अंडर इस्रायली लॉ, आणि त्यांना अप्लाय होणारी जी गोष्ट आहे ती इज व्हॉट इज कॉल्ड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द स्टेट ऑफ इस्रायल. दे सर्व इफ कॉल्ड फॉर इन द इस्रायली आर्मीज, they at times do have jobs with the Israeli government, they are represented in the Israeli parliament. Okay, and they are a very factitious people because they are spread all over the territory of the state of Israel, and this is one major group that the Israelis, आता there are sections of Israeli society which believe की ही लोक एकंदरीत स्टेट ऑफ इस्रायलचं फिफ्थ कॉलम आहे, की जे राहतात इस्रायलमध्ये पण ज्यांच्या सगळ्या प्रकारच्या सिम्पथीज ज्या आहेत ह्या पॅलेस्टिनियन्सच्या प्रती आहेत, आणि त्या अर्थाने ही लोक अत्यंत दगाबाज आहेत, कारण ही कुठल्या वेळेला आपल्याला जागा देऊ शकतील याची आपल्याला गॅरंटी नाही आहे. ओके, सो एक सेक्शन जो आहे इज व्हॉट इज कॉल्ड द इस्रायली अरब्स विच यू फाइंड विद इन इस्रायल इटसेल्फ. द सेकंड सेक्शन इज व्हॉट इज कॉल्ड एज द पॅलेस्टिनियन्स, द टोटल नंबर ऑफ पॅलेस्टिनियन्स इन गाझा एज वेल एज इन द वेस्ट बँक. या दोनच टेरिटरीजमध्ये, वी आर नॉट टॉकिंग अबाउट द पॅलेस्टिनियन्स हू हॅव बीन अप्रूटेड सिन्स 1948, जे वेगवेगळ्या अरब देशांचा भाग आहेत आपण त्यांच्याबद्दल बोलत नाही, आपण स्टेट ऑफ इस्रायलमध्ये असलेले जे पॅलेस्टिनियन्स आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. अँड आय एम डेलिबरेटली स्टार्टिंग इट विथ लँड अँड पीपल प्रिसाइजली बिकॉज दॅट इज द क्रक्स ऑफ द एंटायर कॉन्फ्लिक्ट, की या सगळ्या भांडणाचा जो जीव, जो आत्मा किंवा त्याचं बेस जे आहे ते मुळातच लँड अँड पीपल असल्या कारणाने इट मेक्स नो सेन्स टू टॉक अबाउट एनिथिंग एल्स बट लँड अँड पीपल. Okay, and I'll talk about the other things, but I'll definitely like to place in perspective. That's the reason I'm starting with land and people. ती जी लोकसंख्या आहे त्यांची बाकीच्यांची या दोन्ही टेरिटरीजची मिळून ती अंदाजे 35 लाखाच्या आसपास आहे.
ज्याच्यापैकी 16 लाख इज द पॉप्युलेशन ऑफ द गाझा स्ट्रिप. आणि बारिंग फॉर अ कपल ऑफ अरब क्रिश्चियन्स, द एंटायर गाझा स्ट्रिप इज मेड ऑफ व्हॉट इज कॉल्ड ॲज द पॅलेस्टिनियन मुस्लिम्स. ओके, ऑलमोस्ट ऑल ऑफ whom आर सुन्नी मुस्लिम्स with a rare exception of people who would belong to some other sect. सो गाझा नावाचा जो एरिया आहे त्याची एकूण लोकसंख्या 16 लाख आहे. आणि त्याच्यामध्ये असलेली सगळीच्या सगळी लोक ही आत्ताच्या घडीला, नाव ॲज आय एम टॉकिंग टू यू, आर ऑल पॅलेस्टिनियन्स. देअर वुड बी अ सेक्शन अमंग द गाझा पॅलेस्टिनियन्स हु आर वॉट आर कॉल्ड एज अरब क्रिश्चियन्स. सो जसं इस्रायल हॅज द इस्रायली अरब्स who are Muslims and who also can be Christians, वैसे ही गाझा also has a small population of people who are called as the Arab Christians. आता it is necessary to bring all these minute details into it, because especially if you look at a third class thing that is called the Indian media of a certain variety, it has a fabulous understanding that this is a problem between Muslims and others for a simple reason, because Muslims don't get along with others, which is bullshit. And I have always called bullshit as bullshit in this place. त्याच्यामुळे आय एम नॉट गोइंग टू शाय अवे फ्रॉम कॉलिंग इट एज बुलशिट. ओके, त्यामुळे मूर्ख अशा प्रकारचा समज असा आहे की ते मुस्लिम्स आहेत, आपण नॉन मुस्लिम्स आहोत. इस्रायल ज्यांच्या विरुद्ध लढते ते मुस्लिम्स आहेत. दॅट्स द रिझन आय एम टॉकिंग अबाउट द अरब ख्रिश्चन्स इन टू ऑल ऑफ दिस. आपल्याला ज्यांचा प्रॉब्लेम आहे असं आपल्याला वाटतं ते मुस्लिम्स आहेत, त्याच्यामुळे इस्रायल आपला नॅचरल मित्र आहे. येते लक्षात? हा इतका ठार मूर्ख आणि एक काय झालं आपण म्हणतो बुनियादी लेवल पे पागल किस्म का समझ है, विच इज वेरी पॉपुलर इन दिस कंट्री, which is very popular, very respectable. If you go on to online sites and everything, you will come across disgusting third-rate Indians who do not even understand what they are talking about, who will expostulate great wisdom on this की नाही पण ते मुसलमान आहे, तो इस्रायल त्यांच्या विरुद्ध लढते, इस्रायल आपला मित्र आहे. One thing which always needs to be placed in perspective is whether you are a Christian, whether you are a Muslim, or whether you are a Jew, as most of the people in Israel are. Almost 75% of the population of that 80 lakh is what is called as Jews. You all belong to a common set of beliefs which is called the Abrahamic religions. The Muslims of West Asia and the Jews have much in common in terms of belief and practice, as compared to some artificial sort of a connection between Hindus and Jews. Okay, they belong to the same set of beliefs. त्यांचा विश्वास, त्यांच्या श्रद्धा ज्या गोष्टींमध्ये आहेत, त्यांच्या श्रद्धेचे जे व्यवहार आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समान आहेत. And for a Jew, a Muslim almost is some sort of a cousin removed out from some degrees, for a very simple reason, because we all are children of Adam. So they share a common set of beliefs. They share, practically every Muslim follows all the lineages of the prophets, who mostly are prophets of common in Judaism. The only point is the Jews do not accept a couple of lineages beyond a certain point. When Muslims accept all of Judaism, okay, believe in all the prophets and everything that has happened, also creating a number of problems in Israel proper. की ज्याच्यामध्ये असा अनेकदा प्रश्न निर्माण होतो की ज्याला शहरं रिकामी करायची असतात त्याला या शहरामधनं, सिटी ऑफ हेब्रॉन इज अ क्लासिकल एक्झाम्पल इन द वेस्ट बँक. हेब्रॉन इज अ सिटी इन द वेस्ट बँक विच टेक्निकली शुड गो टू द पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटी अकॉर्डिंग टू द ट्रीटी ऑफ 1993. इट डझंट हॅपन फॉर अ व्हेरी सिम्पल रिझन, कारण हेब्रॉन इज अ सिटी विच हाउसेस द ग्रेव ऑफ प्रॉफिट एब्राहिम. The Prophet Abraham is called as Abraham in the Christian tradition, Ibrahim in the Islamic tradition, and Abraham in the Jewish tradition. And he is what is known as the great among the patriarchs, and none of them want to leave the city of Hebron. So the grave of Prophet Abraham actually has two different entrances to it. One which is reserved only for the Jews, and one which is reserved only for the Arabs. You had a very sad, sorry incident that happened in 2004 when you had one of these Jewish worshippers who went about firing at the Arab worshippers in the cave and killing some 29 of them. So त्याच्यामुळे त्यांच्या अनेक गोष्टी या एकमेकांशी इतक्या जवळनं निगडीत आहेत की गंगेच्या तीरी बसून पतंग उडवण्यात कसलीच मजा नाही. तुम्ही मूर्ख आहात आणि तुम्हाला कधीच कळू शकत नाही की व्हॉट आर द कनेक्शन्स बिटवीन जुडायझम अँड इस्लाम. They are more organic as whatever you believe in. Okay,
आणि त्याच्यामुळे फॉर द स्टेट ऑफ इस्रायल देर आर नंबर ऑफ कॉम्प्लिकेटेड अँड कॉम्प्लेक्स इश्यूज विच नीड टू बी ॲड्रेस्ड. So the one thing that always has to be clear is this is not about religion. This is basically about something called as nation and nation state. And until and unless we don't get this right, we can never get anything of it right. After the population which I counted out for you, so if you look at the total Palestinian population, it is roughly something like 35 lakhs. The total population of the state of Israel other than the Palestinians is 80 lakh. त्याच्यातले 20% जर वजा केले तर the Israeli problem is we are fast approaching a situation ज्याच्यामध्ये the Palestinians and the Arabs under all territories occupied by the state of Israel are going to outnumber the Jews. आणि त्याच्यामुळे ह्या युद्धाचा for all manner of Jews, not just in Israel but all across the world, a fundamental problem is that this possibly is the last time, and of course it has been whittled away, so nothing can come out of it. The one fundamental problem that they all have is, over the years, as the Palestinian population keeps on outstripping them, Israel can either be Jewish or can be democracy. Israel cannot be a Jewish democracy. So you are fast approaching a situation की ज्याच्यामध्ये या तो स्टेट ऑफ इस्रायलचं Jewish character retain करता येईल, नाही तर स्टेट ऑफ इस्रायलचं डेमोक्रेसी नावाचं कॅरेक्टर रिटेन करता येईल. इस्रायल ॲज अ ज्यूइश डेमोक्रेसी possibly over a period of time is not going to make any sense, because over a period of time the Palestinians are going to keep on being in a situation wherein their population would possibly outstrip the population of the Jews in the state of Israel. आता अशा प्रकारची घटना जी आत्ता घडलेली आहे या गेल्या 2 महिन्यातली, हिचा एक प्रॉब्लेम असा असतो, इस्रायलची खूप मोठी लोकसंख्या इज मेड ऑफ समथिंग कॉल्ड एज सेटलर्स. आता the word settlers, I don't know whether I can do justice to it because it would call in for a completely different session over a long period of time to keep on talking about what exactly is this concept called as settlers आणि इस्रायली नॅशनलिझमच्या केंद्रस्थानी ती काय पद्धतीने आहे आणि तिचं त्यांच्यासाठी काय महत्त्व आहे. Settlers almost is the core, the soul of Israeli nationalism. Okay, there's a certain idea which says that it's a settler movement of Europe of the 1880s among the Jews of Europe of the 1880s that is responsible for the state of Israel coming into existence in 1948. State of Israel अस्तित्वात आली on the 15th of May 1948. Okay, so the state of Israel could never have come into existence had it not been for the settler movements of the 1880s. If we can briefly recall what we were talking about the First World War in the last class, you would possibly be in a position to relate something of it. Of course, not everything, but at least something of it. The 1880s is when there's a huge problem as far as the Jews are concerned in Central Asia, in Central Europe. जसं जसं वेगवेगळ्या सेंट्रल युरोपियन नॅशनॅलिटीज या ऑस्ट्रियन एम्पायरच्या विरुद्ध झगडायला लागतात, तसं तसं अटलिस्ट एम्पायरच्या अत्यंत प्रगत अशा प्रकारच्या शहरांमध्ये, खास करके प्राग, व्हिएन्ना या शहरांमध्ये एक जो मेजर प्रॉब्लेम सुरू होतो तो इज देयर इज अ टार्गेटिंग ऑफ द जूज. ओके, आता अर्थात या सगळ्या एरियाजमध्ये द जूज हॅव ऑलवेज बीन टार्गेटेड, म्हणजे इज नथिंग न्यू अबाउट इट. पण त्याचा एक विशेषनेस आहे, त्याला एक प्रकारची एक अत्यंत मोठी हिंसा आहे त्याच्यामध्ये, जी 1880 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. Sometime in the 1880s, under the leadership of this man called as Theodor Herzl, some of the more educated Jews in Central Europe come together to form what is called as the World Zionist Congress. Okay, आता Zion is a concept that belongs to the Old Testament of the Bible, की ज्याच्यामध्ये आपण पॅलेस्टाईनला जाण्याचा प्रयत्न करतो जर आपण ज्यू असू तर, कारण देवानी ओल्ड टेस्टमेंट अंतर्गत आपल्याला म्हणून दिलेली भूमी जी आहे ती पॅलेस्टाईन आहे. आपण जर ज्यू असू तर that has some connections with Jewish mythology, it has some connections with the way in which the Jews were driven out of West Asia way back in the first centuries of the Christian era by the Roman emperors. Okay, आणि आयडिया अशी आहे की रोमन साम्राज्याने आपल्याला साधारणपणे AD 70च्या आसपास पॅलेस्टाईनमधनं हाकलून लावलं when the temple of Jerusalem was destroyed. I don't know how many of you might have seen it. As far as the Jews in Jerusalem are concerned, a very important public performance of religion and ritual for them is visiting a place that is called as the Wailing Wall. So अशी प्रचंड मोठी भिंत आहे
at the foothill of a mountain which is called as what do we call the mountain? What stands at the top of it is the Dome of the Rock, and what stands on top of the Dome of Rock is what is called as the Al-Aqsa Masjid, Islam's holiest place. The Prophet Muhammad, when he was alive, prayed in the direction of the Dome of the Rock. The Dome of the Rock has a specific significance as far as Muslims are concerned, because it's believed that it's from here that the Prophet went to heaven to learn the right way of prayer. Okay, and it has this very stunning, beautiful Ottoman era mosque which has been built right on top of it. आता त्यांचे प्रॉब्लेम्स इतके सिव्हिअर आहेत की डोंगराच्या वरती इज द अल-अक्सा मस्जिद which is claimed by Muslims as almost the third holiest shrine as far as all of Islam is concerned. डोंगराच्या पायथ्याला is the Wailing Wall, which belonged to the old temple of Jerusalem, which was destroyed by the Roman emperors in AD 70. ओके, आता जे उरले ते फक्त त्या मंदिराचे अवशेष, त्या मंदिराची एक भिंत उरलेली आहे, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा ही भिंत त्या मंदिराची आहे. The Arabs scoff at it by saying की this is a way by which the Jews are trying to claim territory. ऐसा कुछ नहीं है. The temple was entirely destroyed. हाँ, but they believe in it की बाबा ही भिंत त्या मंदिराची भिंत आहे. It's that complicated. So according to 1993, there had to be a reasonable timetable ज्याच्या अंतर्गत the state of Palestine should have been created. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे, the Jews and the Palestinians are all agreed upon one single point: Jerusalem would be our capital. The city of Jerusalem was captured by Israel in 1967. Till 1967, Jerusalem was not a part of the state of Israel. After 1967, Jerusalem being captured becomes the center of Israel proper. The capital is shifted from Tel Aviv to Jerusalem. All government officers move out of Tel Aviv to Jerusalem, and Jerusalem starts occupying a certain centrality as far as all Israeli affairs are concerned. For Israel, Jerusalem is the unified eternal capital of the state of Israel. आणि उद्या पॅलेस्टिनियन स्टेट अस्तित्वात जरी आली, एक गोष्ट जी त्यांना कधी मिळणार नाहीये इज द सिटी ऑफ जेरुसलेम. द पॅलेस्टिनियन्स आर व्हेरी क्लिअर अबाउट दिस. वी आर नॉट क्लेमिंग द होल सिटी, वी आर क्लेमिंग ईस्ट जेरुसलेम ॲज आर कॅपिटल, and you should always be given a certain right over it. Okay, it's very complex to go about separating things over here. It's absolutely impossible. 1880s मध्ये when Herzl goes about associating himself with this World Zionist Congress, these are very rich Jews, sort of पैसेवाले लोक आहेत, आणि ज्यांची धार्मिकतेची संकल्पना अशी आहे की बाबा ज्यांना पॅलेस्टाईनला जायचं असेल त्यांना जाण्याची मदत आपण करायला तयार आहे. आपण जाणार आहे का? आपण नाही जाणार आहे, पण ज्यांना जायचंय त्यांना जाण्यासाठी आपण त्यांना मदत करायला तयार आहे. तो आपल्या धार्मिकतेचा भाग आहे, तो आपल्या विश्वासाचा भाग आहे. बरं, त्यावेळेला पॅलेस्टाईन काय आहे? तर इट इज अ प्रॉव्हिन्स ऑफ द ऑटोमन एम्पायर. ओके, which is coupled up with Western Saudi Arabia, the province of Hijaz, and they all have the same holy places spread all across the place. There's an Amir who sits in Jerusalem and who commands everything for the Ottoman Emperor. It's largely made out of people who are called as the Palestinians, आणि कॉन्स्टँटिनोपलचं त्यांच्याबद्दलचं मत हे काही फार चांगलं नाही. ती बावळट आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, कारण मोस्ट ऑफ द टाइम दे कीप ऑन मुव्हिंग ऑल ओव्हर द प्लेस विथ देअर हर्ड्स ऑफ कॅटल, मोस्टली शीप. त्यामुळे ते मेंढपाळे ते कुठं पण फिरत राहतात, आणि जिथं कुठं मोठं थोडंफार पाण्याचे सोर्सेस आहेत तिथं त्यांची छोटी छोटी गावं आहेत जिथं ते गो अबाउट प्लांटिंग ऑरेंज अँड ऑलिव्ह ऑर्चर्ड्स अँड स्टफ ऑफ दॅट टाईप. But a huge section of the population is into sheep rearing, and it keeps on moving all over the place. For the Ottoman Sultan in Constantinople, they are Baddus, a term which in Indian geography books would be rendered as Badauns. So they are, but Ottoman emperors understand it as somebody who is a fool. कि जिसको दिमाग विमाग नहीं है ना, जो अनसिविलाइज्ड बारबॅरिक है, वो कौन है? तो वो बद्दू है. तो बद्दू काय करतो? बद्दू काय नाही करत, गाडावर बसतो आणि शाळा आखत फिरतो, तो दुसरं काही करत नाही. So that is what Palestine is made of, these types of villages and these types of people. Acha, Palestine is also made of different types of religious communities. It's made of Christians, it's made of Jews, it's also made of what is called as Muslims. There is something called as Jews in Palestine proper before the Jews from Europe came. त्याच्यामुळे technically Israeli society ला असलेला एक major problem is something called as racism. So as far as all Israeli levers of power are concerned, they are all dominated by what are called as Ashkenazi Jews. People who came from Europe are largely Caucasoid looking and speak European languages. As compared to that, there is a community that is called as the Sephardim Jews. The Sephardims always have this problem कि Ashkenazi हे बाहेर ना आले,
ते आपण जसं मराठीत म्हणतो की मागणं आल्याच्या नंतर शानपणा करायला लागलं, ते त्या प्रकारचे ज्यूज आहेत. सो कानामागणं आलं आणि तिकट झालं, ती तशी अवस्था आहे त्यांची. द सेफरदिम्स आर एशियाटिक अँड आफ्रिकन ज्यूज. त्यांची आयडिया अशी आहे की AD 70ला जे कोणी निघून गेले ते निघून गेले, आम्हाला माहीत नाही कोण निघून गेले, आम्ही कायमच इथं होतो. त्याच्यामुळे असं सांगणं की आम्ही AD 70ला गेलो आणि नंतर 1880ला परत आलो मेक्स नो सेन्स टू द सेफरदिम्स. द सेफरदिम आयडिया इज वी हॅव ऑलवेज बीन हिअर. दे आर लार्जली ओरिएंटल, दे लार्जली स्पीक एशियाटिक लँग्वेजेस. सो ते टर्किश बोलू शकतात, ते इराणियन बोलू, ते पर्शियन बोलू शकतात, ते अरब बोलू शकतात, ते असल्या कुठल्याही भाषा बोलू शकतात. आणि सेफरदिम्सला परमनंटली असलेला प्रॉब्लेम इज द अशकनझी डॉमिनेशन ऑफ ऑल लिव्हर्स ऑफ इजरायली पार बाय पीपल हू केम फ्रॉम युरोप. ओके, तो त्यांचा एक खूप स्ट्रॉंग अशा प्रकारचा पॉईंट आहे. सेफरदिम आयडिया की आम्ही इथंच होतो, आम्ही कुठेही गेलेलो नाहीये. वी वर ऑलवेज हिअर. We always worshipped at the Wailing Wall. We always followed the Shabbat. We always did all Jewish rituals. So ये आयडिया की आपण बाहेर ना आलो, आपल्याला नाही लागू पडत, तुम्ही आले असता. पण त्यांना काही फार करता येत नाही फॉर अ व्हेरी सिम्पल रिझन, बिकॉज दे आर मोर डिस्पर्स्ड, दे आर मोर इंटरनॅशनलिस्ट ॲज फार द मिडल ईस्टर्न सिच्युएशन इज कन्सर्न. आणि एनिवे ते काही फार पॉवरमध्ये डॉमिनेटिंग नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे कोणी फार लक्ष देत नाही. In the 1880s, the pace of the Aliyah, the migration to Palestine, is very slow. And it continues to be slow for quite some period of time. Over the turn of the century, the rate picks up slightly, as you'll find communities coming from Britain, America and France also making the Aliyah with money from the Jews of Central Europe. Okay? पण सगळे जाऊन येतात, त्यांना बरं वाटतं की हां चला म्हणजे कसं आहे आपलं वी आर फॉलोइंग अ रिलिजियस रिच्युअल अँड कल्चर अँड एव्हरीथिंग. हे बऱ्यापैकी मिडल क्लास, अपर मिडल क्लास अशा प्रकारची लोक आहेत. खाऊन पिऊन सुखी झाल्याच्या नंतर देवबीव आठवलेला, हां अशा प्रकारची गँग की, आणि एवी ते कोणतरी दुसरं पैसे देते, जाऊन यायला काय हरकत आहे. हां आपल्या इथं जसं कॉर्पोरेशन किंवा आता ते विधानसभेच्या इलेक्शनला करतात की त्याला काय ते अष्टविनायकला जाऊन येऊ, इथं जाऊन येऊ, तिथं जाऊ, तसे ते जाऊन आले. ते गेले बिले विथ द आयडिया की आपल्याला इथं सेटल व्हायचं आहे, कारण ही भूमी आपल्याला परमेश्वरांनी दिलेली आहे. दिस इज वॉट गॉड हॅज गिव्हन अस, दिस इज वेअर वी बिलॉंग टू. द ओल्ड टेस्टमेंट हॅज क्लिअरली लेड दिस डाऊन की बिटवीन द युफ्रेटस टू द मेडिटेरेनियन हे सगळं जे काही आहे हे इब्राहिमच्या मुलांना देऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हे आपले ते देवाला द्यायला काय जातंय, त्यांनी दिलं. आम्हाला गेल्याच्या नंतर कळालं की ते फार इनहॉस्पिटेबल आहे. इट्स डस्टी, देयर इज हार्डली एनिथिंग, द पीपल आर हार्श, स्पीक अ बॅड लँग्वेज विच यू डोंट अंडरस्टँड, आणि एकंदरीत फार अनहेल्पफुल आहेत. मग त्या अनहेल्पफुलचा प्रॉब्लेम, त्या अरबाचा प्रॉब्लेम साधा आहे. तो घोड्यावर किंवा गाड्यावर, पॅलेस्टाईनमध्ये उंटावर कोणी बसत नाही, आमच्याकडे उंट बिंट नाही आहेत, आम्ही घोड्यावर बसतो नाही तर गाड्यावर बसतो. तिथे घोड्यावर गाड्यावर बसणार आणि छाया आखणार. त्याचा सेन्स ऑफ डिरेक्शन त्यांनी सगळं जे काही आहे ते झाडं, डोंगर, तारे असल्या गोष्टी आहेत. And the Jew coming from Central Europe or from West Europe, who is like fairly well educated, fairly middle class, त्याला प्रॉब्लेम असा की याला एखाद्या जागेचं नाव विचारलं तर सांगतो इथनं सरळ जायचं, मग तिथं एक दगड दिसेल त्याला उलटीकडे वाढायचं. म्हणजे लाईक की व्हॉट अ बार्बॅरिक प्लेस हॅव आय कम इन. But the religious motive kept them there for some time. Most of them packed their bags and left for Europe, saying की नाही ते छान आहे, सगळं बरं आहे, पण आपला गाव बरा आहे, त्यांना तिकडे ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहू दे. So when you come to the beginning of the First World War, the number of Jews in the area that is called as Palestine is very small, very very small. It's not a large number as such. At the end of the war, Palestine, given the fact was an Ottoman Sultanate province, and given the fact that the Ottoman sultans have been defeated in the First World War, becomes a mandate for the British. The division was very clear की ऑटोमन एम्पायर, जसं जर्मनीचे सगळे कॉलनीज काढून घेतल्या गेल्या तसे ऑटोमन टर्कीच्या पण सगळ्या नॉन टर्किश एरियाज काढून घेतल्या गेल्या, हे सांगून की तुमचे एरियाज नाही आहेत. आणि त्याच्यातला सिरियाचा एरिया वॉज ऑक्युपाइड बाय द फ्रेंच, आणि वॉट वॉज कॉल्ड एज पॅलेस्टाईन वॉज ऑक्युपाइड बाय द ब्रिटिश, विथ अन आयडिया की बाबा याच्यामध्ये ज्याला ते गाडावर बसणारे शाणे होतील आणि स्वयंशासनाला लायक होतील त्यांना चार्ज दिला जाईल आणि आपण आपल्या घरी जाऊ. Okay, but that also happens to be a time when you have a large number of British Jews making the migration. In 1917, the British foreign minister is this man called as Arthur Balfour, who goes to the British Parliament
declaring that the stated aim of the government of the United Kingdom is to provide for a Jewish homeland in Palestine. This is the first time that somebody is talking about that the Jews should have a homeland. The word used is homeland. The word used is not state. The word used is not nation. The word used is homeland. आता त्या अर्थाने हा 20व्या शतकाच्या सुरुवातीला एक अत्यंत पॉप्युलर अशा प्रकारचा शब्द आहे जो अशी अनेक प्रकारच्या पाश्चिमात्य वासातिक सत्ता वापरतात फॉर लोकल इंडिजिनियस कम्युनिटीज की ज्यांना ते आपल्या कंट्रोल आणि अखत्यारीत ठेवतात. की होमलँडची आयडिया अशी आहे की होमलँड तुमचा असेल पण स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन आमचं असणार. ओके, दिस इज द फर्स्ट टाइम दॅट दिस वॉज ऑफर्ड टू देम. आफ्टर विच द आलिया कीप्स ऑन इन्क्रीजिंग नाव इन पेस. जसं जसं 1920च्या दशकामध्ये विशेषतः जर्मन स्पीकिंग आणि इटालियन स्पीकिंग युरोपमधली ज्यूजची कंडिशन अजून बिघडायला लागती तशी तशी सेंट्रल युरोपियन ज्यूज पॅलेस्टाईनला जाण्याची संख्या वाढायला लागते. वन्स हिटलर कम्स इन टू पॉवर तर मग ज्याला ज्याला निघून जाता येईल ते सगळे लोक निघून जातात. जे मागं उरले ते सगळे असे उरले की ज्यांना या तो निघून जाता येत नव्हतं किंवा त्यांच्या निघून जाण्यावरती जर्मन स्टेटनी काही ना काहीतरी प्रतिबंध बसवलेले आहे. पण दोज हू कुड लीव, अल्बर्ट आइन्स्टाइन विल लीव जर्मनी इन 1933, barely a couple of months after Hitler comes to power. आणि हिटलरने असं काही केलेलं नाही की ज्याच्यामध्ये अर्ली पिरियड आहे 60 दिवस आपले जसे भरले ना तसे की आत्ताची सुरुवात झालेली काहीच झालेलं नाही. आणि तरी देखील यू विल हैव द आइंस्टाइन्स ऑफ द वर्ल्ड पैकिंग देयर बैग्स एंड लीविंग नोइंग फुल्ली वेल कि इसमें कुछ नहीं हो सकता है. जर्मनी हैज लैंडेड ऑन होपलेस डेज एंड नोबडी कैन हेल्प जर्मनी. आणि ही वॉज सो राईट. ओके, तर मी तुम्हाला खूप पूर्वी सांगितलेलं आहे की तुमची कुणी मदत करणार नाही वेळ आल्याच्या नंतर. तुम्ही लक्षात ठेवा मी आइन्स्टाईन नाहीये ना. त्याचा नंतर कॅल्क्युलेशन असं केलं जातं की हा म्हणजे ते आइन्स्टाईन, आपण काय आइन्स्टाईन नाही. आम्ही कुठेही बॅगा भरून जाणार नाही. गेला तर तोच जाणार आहे, मी तर कुठंच जाणार नाही असो. तर दे स्टार्ट लिव्हिंग नोईंग फुल्ली वेल की दिस गेम इज नॉट गोइंग टू वर्क. द रिच, द वेल ऑफ Jews आर द फर्स्ट ones to leave. The middle class Jews will have to be smuggled over the 1930s out of this place, and all of them will start moving towards one direction which is called as Palestine proper. The region is, as I said, inhospitable. It poses huge challenges for you, and those challenges exactly something that the more fanatical Jews will accept as not a challenge but a way of underlying your devotion to God. की इथं जगणं कठीण आहे ना पण इथंच जगून दाखवायचं. कारण दिस इज व्हॉट गॉड हॅज गिव्हन अस, दिस इज आवर चार्ज. आता याला जगण्याच्या लायक बनवणं इज द वे बाय विच वी बटरस आवर बिलीफ विथ गॉड. आणि त्यांच्या केसमध्ये द रिलेशनशिप बिटवीन गॉड अँड द ज्यूज इज अ रिलेशनशिप ऑफ अ कॉव्हनंट. तो देवानी त्यांच्याशी केलेला करार आहे. ते द ज्यूइश गॉड इज अ टेरेबल गॉड. म्हणजे ही somebody who is not even named, not even spoken of, त्याच्याबद्दल विनाकारण बोलायचं नसतं. कारण नसेल त्याला तर त्याच्याबद्दल बिलकुलच बोलायचं नसतं. he is not even named in the scriptures. In the Hebrew language the word comes with YHWH, and YHWH, all four of them are consonants. Consonants can't be spoken of. Okay, it would be the more biblical believing Christians who would add vowels to all of this and get this done as Yehovah. So they YEHOVAH जे केलं जातं की ज्याच्यामुळे तो उच्चारता येतो. नाही इन द ओल्ड हिब्रू ही कांट इवन बी अटर्ड. यू डोंट नीड टू अटर हिम. You just need to remember that there's a covenant between you and him. You believe in him, you follow him, he cares for you, he protects you. You don't believe in him, you don't follow him, he punishes you. That's the reason why the New Testament is a radical upturning of all the theology of the Old Testament. That the Christian God loves you. I'm not going to say that the Jewish God hates you, but the Jewish God is a very retributive God. अगर बोला है वैसे नहीं किया तो आपको पनिश करेगा. For the more fanatical Jews, the Holocaust between 1941 to 1945 was not done by somebody called as Hitler. कारण petty crankpots of the Hitlerian variety are not capable of unleashing that huge an amount of retribution against us. That was God's punishment against us. त्याच्यामुळे Jewish literatures of a certain variety हे एका पॉईंटच्या नंतर अत्यंत इरॅशनल इलॉजिकल वाटायला लागतात.
त्याला साधं कारण असं आहे की अशा लाखोनी कत्तली होतात आणि द फॅनेटिकल ऑर्थोडॉक्स ज्यूज बिलीव्ह इन दिस. आपलं काहीतरी चुकलं असणार आहे, त्याच्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली. पण हिटलर वाईट आहे. हिटलर या सगळ्या कथेमध्ये गऊ नये, वो एक पॉइंटलेस कॅरेक्टर आहे. दिस इज बिटवीन अस अँड आवर गॉड. So if we landed up in the gas chambers, it's not because somebody called as Hitler did it. It's because God punished us for something that we might have done wrong. मग आता काय चुकलं हे त्याला विचारता येत नाही, कारण असं केल्याच्या नंतर विचारलं तर तो अजून कानाखाली काढणार. हे आपला आपणच हिशोब लावायला लागतो की आपलं काय चुकलेलं आहे. अँड दिस हॅज टू बी डन इन अ कम्युनल सेन्स. That is one of the reasons why Judaism is a very strong communal religion. This has to be something that we do between the community. The reason why I'm underlining all of this is because most of these beliefs are carried out into the the Israeli Constitution of 1948 and underpin the behavior patterns of most Israeli politicians. A classical nug jo hota was a man called as Ariel Sharon, somebody who should actually have been tried for high criminal activities. Okay, but went on to become the Prime Minister of Israel, something that you would have some familiarity with. आपण एकही मौका सोडायचा ना, आपलं जुनं ठरलेलं आहे. मग चप्पल हरवली थांबा. Sharon is responsible for what are called as the Sabra and the Shatila massacres in 1982. When the Israeli ambassador to London was shot dead, Israel launches a full-scale invasion of Lebanon. ज्याच्यामध्ये ही जी दोन गावं आहेत साब्रा आणि शाटिला नावाची, त्याच्यामध्ये असलेल्या पॅलेस्टिनियन रेफ्युजी कॅम्प्समधल्या दिसल त्या प्रत्येकाला इस्रायली सैनिकांनी ठार मारलेला आहे, विच इन्क्लूड स्मॉल चिल्ड्रन, एव्हरीबडी. आणि ह्या सगळ्याचा हिरो जो आहे इज आरियल शरॉन. ओके, Ariel is responsible for the starting of the second intifada in 2002 when Ariel climbs up the steps of the Temple Mount, the mount which will lead to the Al-Aqsa Mosque, thereby creating a problem for the Palestinians की हा मनुष्य आपल्या जिन्यांवरती काय करतोय, leading to a huge sort of a cataclysm that is called as the second intifada that would start in 2002. Ariel 2006 ला सत्तेतनं पाय उतारतो आणि आफ्टर अ ग्लॉरियस मिलिटरी करियर, most of the Israeli prime ministers always are army officers or people who have served in the army at some point of time or the other. Is Benjamin Netanyahu army officer? I have no idea about that. पण तो काही जरी असला तरी फार फरक पडत नाही. तो एक अत्यंत लुच्चा आणि लबाड किस्मचा माणूस आहे, त्याच्या पलीकडे तो काही नाही. He might be. So many of them are. So many of them. Israelis are very well educated. They are extremely well off in terms of everything. Israel has a huge sort of investment in sciences and technology of all varieties. One of the reasons why people don't understand as to why do the Americans hang around with the Israelis, despite the fact that they have so many problems with the Israelis, you just have to find out the close connection between the Israeli and the American defense, military defense and research and technology industries. आणि जसं मी म्हटलं की आमचा आकार एवढा आहे, अहमदनगर जिल्हा 80 लाखाची लोकसंख्या. Israel receives $3 billion every year from the United States government as military aid, has been receiving this money since 1979 when it went about signing what is called the Camp David Agreement, under which Egypt becomes the first Arab country to recognize that the state of Israel has a right to exist in the Middle East, for which President Anwar Sadat would be killed in 1980. Must, and that would be the first time when Ayman Zawahiri will go to jail. मग नंतर तो पळून जातो आणि मग तो ठरवतो की इजिप्तपेक्षा डोंगर बरे म्हणून तो जातो अफगाणिस्तानला. दॅट्स अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. अच्छा, ऑल ऑफ दिस इज कॉम्प्लेक्स. इट वन थिंग लीड्स टू दी अदर. दे आर ऑल इंटरकनेक्टेड. त्याच्यामुळे आफ्टर अ पॉइंट ऑफ टाइम यू वुड डेफिनेटली फील दॅट आय एम टॉकिंग इन थिन एअर, विच इज नॉट ऑल टुगेदर रॉंग. येते लक्षात? Whenever I do the Arab-Israeli wars and the Arab-Israeli situation, I do it over something like 2 hours and something like 4 to 5 sessions. So जे मी 10 तासांमध्ये करतो ते मी 2 तासांमध्ये करणार. So please bear with me. That's the only thing that I can say. Sharon stepped down in 2006 in a very interesting sort of situation. त्याला brain hemorrhage झालं.
that is this, the arteries in the brain supplying blood to the brain, they burst out. आणि त्याच्यामुळे द प्राईम मिनिस्टर हॅड टू स्टेप डाऊन. आता त्यांनी लगेच स्टेप डाऊन नाही केले. इट टूक सम टाइम टू स्टेप डाऊन. Until that entire period of time, the Israeli cabinet was in charge. Sharon was admitted to a hospital for treating this. And the first thing that you obviously needed was a very sharp scan to understand ki like किती damage झालेला आहे. Sharon was admitted to the hospital on a Thursday evening. And over the next 24 hours, he was kept under supervision. After they had come to some reasonable understanding, he needed a surgery. The surgery had to be done on a Friday evening. But the Sharon family insisted that no surgery would be performed because Friday evening is the start of the Shabbat. This is the time when the Shabbat starts. The Jewish Shabbat is a period when you rest. It's the official period of rest. की ज्याच्यानंतर काहीही काम करायचं नसतं. Israel proper मध्ये the Shabbat starts on Friday in the evening with the family gathering together for the last meal, which will happen now as the sun goes down. The menorahs are lit up, after which everything has to be shut down. And the Shabbat continues till Saturday evening when the sun goes down. मधल्या 24 तासांमध्ये काहीही करायचं नसतं. ब्रेन हॅमरेज झालेल्या माणसाला सर्जरी देखील करायची नसते. मग सगळं बंद ठेवायचं असतं. चालू आणि अत्यंत चालाक अशा प्रकारचे जे ज्यूश डॉमिनेटेड एरियाज आहेत त्याच्यामध्ये लाईट बंद केली जाते. इजरायली ब्रॉडकास्टिंग गोज ऑफ एअर. एल आय विच इज द इजरायली नॅशनल एअरलाईन्स स्टॉप्स ऑपरेटिंग फ्लाइट्स टू अँड फ्रॉम इजरायल. एव्हरीथिंग स्टॉप्स, एव्हरीथिंग. द नेक्स्ट 24 hours आर एकदम परफेक्ट स्टॉप. काही करायचं नाही. तुम्ही मरल ना परवापर्यंत, मर नका. मेला तर ती परमेश्वराची इच्छा. सर्जरी केली तर नाही करायची बिकॉज द Shabbat has started. The Jewish Shabbat gets over on Saturday evening and Sunday is the first day of the week. All over Israel, the week starts on a Sunday, not on a Monday. येते लक्षात. And they are very particular about this. You can imagine that the great warrior of all Israel's earlier wars was left unattended without a medical intervention for 24 hours just because of the fact that the Shabbat has started. Ariel त्याच्यानंतर 7 वर्ष जगला in coma. आणि medically he was dead. But the family's point was the life support cannot be switched off. कारण God hasn't killed him. The point is life support external है. When we waited for 7 years to decide this, तो गेल्या वर्षी मेला. येते काय लक्षात. त्याच्यामुळे ऑन वन हँड आर कटिंग एज सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीज. ऑन वन हँड आर द बेस्ट ज्यूइश सायंटिस्ट that you can ever imagine on the face of the earth. आणि on the other hand, तुम्ही काय सांगता की ते तसे वागतात. माहित नाही आम्ही इस्रायलमध्ये काय काय भारी भारी वागतो. आणि दे हॅव अ प्रॉब्लेम विथ एव्हरीथिंग. म्हणजे एव्हरीथिंग दॅट यू हिअर अबाउट इन द केस ऑफ पाकिस्तान यू कॅन हिअर अबाउट इट इन द केस ऑफ इस्रायल. ओनली थिंग दॅट डिफर्स इज द प्लेयर्स डिफर. इफ इन पाकिस्तान इट्स ऑर्गनायझेशन्स लाईक द जमात इस्लामी. इन इस्रायल इट्स एकदम रॅडिकल ज्यूइश फंडामेंटलिस्ट ऑर्गनायझेशन्स. यू आर गोइंग टू इन्सिस्ट ऑन दिस. कमी पायाच्या वरती गुडघा दिसेल अशा प्रकारच्या फ्रॉक घालून आलेली बाई who is I think possibly somebody from the sciences sector. One of the the Israeli ministers refused to hand over her award saying this that she is wearing a very un-Jewish dress and this is just 2 years ago. I'm not talking of light years ago. अभी हुआ है. त्याच्यामुळे जितकं इस्रायल मॉडर्न आहे, जितकं इस्रायल एकदम प्रोग्रेसिव्ह आहे असं दाखवतं, तितकंच इस्रायल मागास देखील आहे. हे ते काय लक्षात. त्यामुळे असं वाटणे की ती लय शानी आहे अशातला कुठलाच भाग नाही. ती काय करू शकतात याचा तुम्हाला नेम नाहीये. दे कॅन डू एनिथिंग ऑन द फेस ऑफ द अर्थ बाय सेइंग दिस दॅट नो बट दिस इज व्हॉट गॉड हॅज सेड. आणि गॉड कधी कुठल्या वेळेला कुणाला काय म्हणेल ह्याचा कशाचाही नेम नाही. ओके. In the 1930s, the Aliyah will gather pace as Hitler will keep on excluding Jews from sections of everything. In the present conflict,
the one thing which was of critical importance for the state of Israel was destroying what is called as Hamas's network of tunnels dug from Gaza towards Egypt or dug from Gaza towards Israel proper. Okay, and for a number of very conscientious liberal Jews की ज्यांची संख्या मुळातच कमी आहे पण जे खूप पॉवरफुल आहे त्यांचे कीप ऑन ट्रबलिंग हां I'll come to that. Just give me half a minute. I'll definitely come to that. Very soon I'll come to it. कि Gaza exactly क्या है? I'll soon come to that. For a number of liberal Israelis, the fundamental problem was 1941 ला Hitler captured Poland. Hitler had already captured Poland. There's something called as the Jewish uprising of 1941 in the ghettos of Warsaw. The Warsaw Ghetto uprising of 1941. The city of Warsaw had this huge Jewish ghetto की ज्याच्यामध्ये सगळ्या पोलिश शहरांमधले ज्यूज आणून हिथं सोडले गेले आणि त्यांना अशा मोठ्या भिंतींच्या आड एका अर्थाने बंद केलं गेलं. भिंतींना स्पेसिफिक पॉईंट्सला दारं आहेत की ज्याच्यातून ते बाहेर ये जा करू शकतात बट द नाझी ऑफिसर्स अँड सोल्जर्स आर गोइंग टू क्लोजली ऑब्झर्व द कमिंग अँड गोईंग. Okay, and if at any point of time they feel there's something wrong with it, they're going to go about destroying it. The ghetto is finally destroyed in 1943 with a huge amount of bombing. Warsaw ghetto मध्ये असलेली सगळी लोक Jews आहेत. How did the Jews resist this? The Jews resisted it by digging tunnels under the Warsaw ghetto and making their way out of the ghetto in a manner where it won't be supervised by the Nazis. And they used to keep on moving in and out of the ghetto, in and out of the tunnels, into the ghettos, bringing goods from outside, taking their sick people outside. असं सगळं ते करत राहायचं. आणि जिथे जिथे त्यांना डाऊट यायचा तिथे तिथे the Nazis used to very cruelly go about suppressing all of this. For a number of very conscientious Jews, the problem as of now is why are we doing everything to the Palestinians which once upon a time was done to us by the Nazis? When we were suppressed in the way in which Gaza is as of now, didn't we resist it by digging tunnels? If you want to suppress them physically, if you're not going to let them move in and out, they are going to go about digging tunnels. We dug tunnels once upon a time in Warsaw. How can you refuse that they don't have a right to do the same? Creating one more level of problem and state of Israel permanent problem असा असतो. कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची नाझी हॉलोकॉस्टची तुलना केली गेल्याच्या नंतर आमचा पहिला प्रॉब्लेम सुरू होतो. कारण आम्हाला राष्ट्र म्हणून अस्तित्वात येण्यासाठी जो इमिजिएट आधार मिळालेला आहे इज व्हॉट वॉज डन टू अस इन द हॉलोकॉस्ट बाय द जर्मन्स. सो द स्टेट कम्स इन टू एक्सिस्टेंस इन 1948. 1948 में अपना पहला स्लोगन इज दिस, नेवर अगेन. Jews will never be killed in the way in which they were ever killed by the Germans. कभी ऐसा कभी वापस नहीं होगा. And there's a reason why the state of Israel has come into existence. त्याच्यामुळे whatever the Nazis did to them is almost the moral foundation on which the state stands. त्यामुळे whatever the state does, the minute it is compared with the Nazis, the state starts twitching. The state doesn't have a problem. It fumbles for an answer. It feels this is too controversial and that they तुम्हाला sharply rebut करतात by saying you are acting as somebody who is an anti-Semite. पण in their hearts they know fully well that this is a moral challenge which has been thrown to us की आपण साधारणपणे त्याच पद्धतीने वागतोय with somebody else ज्या पद्धतीने once upon a time the Nazis behaved with us. So how different are we to that? Okay, and compared with the Nazis, oh my God, that's the most shocking thing that can ever happen to them. आता जर तुम्ही पॅलेस्टाईन 1930s मध्ये बघितलं तर इट हॅज सम ज्यूइश सेटलमेंट्स अँड अ लार्ज टेरिटरी विच टेक्निकली इज सपोज टू बी अरब. एव्हरीथिंग इज सपोज टू बी अरब. ॲज अ पेस ऑफ द आलिया गॅदर्स ओव्हर द 1940s विल हॅव मोर पीपल कमिंग इन. आणि जसं द हॉलोकॉस्ट कम्स टू अ क्लोज, द ज्यूज लिबरेटेड इन ईस्टर्न युरोप हॅव टू ऑप्शन्स. Those who could pick up the first option left to the United States. Those who couldn't went to Israel proper. Okay, पण दरम्यानच्या काळामध्ये a very interesting thing which is happening in Palestine is Jews have gathered together in Palestine. जे East Europe मधनं पळून आले, they have their own organizations and they're doing two things at one and the same time. One, they're opposing the British who are the rulers of this region. B, they're terrorizing the Arabs.
सो वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांना धाक दाखवायचे, वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांना हुसकावून लावायचं. आणि आपल्या या सगळ्याच्या पाठीमागचा उद्देश काय, जेवढी जमीन जी देवाने आपल्याला दिली आहे, the Old Testament of the Bible, as far as the settlers are concerned, is almost like a real estate deed which has been signed between God and them. The real estateचं डीड असतं ना, ही एवढा 1000 स्क्वेअर फूट एरिया, एवढे याच्यामध्ये एवढे स्क्वेअर फूट हे सगळं तुम्हाला दिलं, ते त्या प्रकारची चीज आहे त्यांच्यासाठी. And they do funny things with it. They'll keep on plucking out things from the Old Testament mythologies, place it archaeologically in some place in Israel proper, point out to a connection saying is that this place has been named in the Bible, this area belongs to me. So on one hand begins a movement which engages with the British authorities. On the other hand starts an activity which starts terrorizing the Arabs into leaving their land. Okay, finally it would be in 1948, in March 1948, I think in March 9, it's possibly in February, but I might be wrong with my dates, we'll just have to get them sorted out. There's this big event which happens at a place called the King David Hotel in Jerusalem. The hotel is bombed out, killing something like 44 British officials. The King David Hotel was the main headquarters of the British government in the Mandate of Palestine. आणि ते झाल्याच्या नंतर when this hotel is bombed out and these 44 people are killed, one of the people engaged with this activity would be a person called as Menachem Begin, who would later on go on to become Israel's prime minister, and for the 1979 deed with the Egyptians, who would also be awarded with the Nobel Prize for Peace, who in 1948 in the British records has been classified as a terrorist. मग भारतीयांनी हुरळून जाण्याचे कारण नाही, कारण 1942 ला क्विट इंडिया मुवमेंट सुरू झाल्याच्या नंतर the British authorities in India have proscribed the Congress as a terrorist organization, and the entire leadership of the Congress, including Gandhi, have been declared as terrorists. The man is almost 73-74 years old with half his teeth knocked off, and has Gandhi in 1942 with the do or die message and everything. You can never compare him with Bin Laden, with the gun and everything. But for the British, terrorist, anyone who threatens our interest as defined and legitimized by us is a terrorist. मग तो कुणी का असो, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. आमच्या हितसंबंधांना जो जो टार्गेट करणार तो आमच्या हिशोबाने आम्ही व्याख्यात केल्याप्रमाणे टेररिस्ट असणार. बेगिन 48 मध्ये टेररिस्ट आहे, 79 मध्ये नोबेल पीस प्राइज अवॉर्डी आहे. आणि ब्रिटनचं दुर्दैव असं आहे की ब्रिटनच्या बाबतीत अशी लय लोक संपूर्ण 20व्या शतकामध्ये दिसत राहणार आहेत की ज्यांना ब्रिटननी वेगवेगळ्या ठिकाणी टेररिस्ट म्हणून घोषित केलेलं आहे. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम अर्थात ब्रिटन कांट डू मच अबाउट इट बिकॉज द नोबेल पीस प्राइज इज हँडेड ओव्हर बाय द नॉर्वेजियन नोबेल कमिटी अँड ब्रिटन एक्सरसाइज नो कंट्रोल ओव्हर द नॉर्वेजियन गव्हर्नमेंट, की ज्यांना नॉर्वेजियन नोबेल कमिटी नोबेल पीस प्राइज देत राहणार. मग ब्रिटनचं दुर्दैव किंवा सुदैव आपण त्याचं काही करू शकत नाही. पण आफ्टर द किंग डेव्हिड हॉटेल बॉम्बिंग फॉर द ब्रिटिश इट इज टाइम टू sort of sever the connection, move out and leave them with whatever they are. We don't want anything of this, we just have got to move out of all of this. And accordingly the plan would go to the United Nations. The United Nations will divide the entire territory into two separate states, Palestine and Israel. आता त्याच्यामध्ये जो पॅलेस्टाईन 1948 ला निर्माण केला गेलेला आहे त्याच्यामध्ये there is one territory towards the west of the Jewish settlements which is called as Gaza. Okay, ji technically enough cannot be a part of this entire region for a very simple reason, karan Gaza historically has been claimed by Egypt to be a part of the Sinai desert. The Egyptian idea is Gaza Palestineचा हिस्सा नाहीये. पण प्रॉब्लेम असा आहे की द ऑटोमन एम्पायर इज गिविंग वे टू ब्रिटिश इम्पिरियलिझम विच इज गिविंग वे टू युनायटेड नेशन्स प्लॅन ऑफ ड्रॉइंग लाईन्स ऑन द मॅप अँड क्रिएटिंग न्यू स्टेट्स. त्याच्यामुळे लोकली आणि तुम्हाला खाली कुणीच विचारत नाही की तुमचा एरिया कुठे आणि त्यांचा एरिया कुठे. ते त्यांच्या वकुबा आणि समजुतीनुसार आणि त्यांच्या हितसंबंधांनुसार न्यूयॉर्कमध्ये बसून लाईनी मारत फिरत आहेत की हे इथून यांना हे इथून यांना. आय डोंट नो इफ यू हॅव एव्हर लुक्ड ॲट द बॉर्डर्स बिटवीन सिरिया अँड इजिप्ट, सिरिया अँड इराक. द बॉर्डर्स आर समथिंग जॉमेट्रिकल अबाउट इट की परफेक्ट परपेंडिक्युलर लाईन्स आहेत, perfect tangential lines say. The reason why it's happening is they're sitting in New York and they're drawing those lines according to their own interests.
In some places there is oil, in some places there is no idea that there is oil beneath this, which would come much later on. And in everything that is called as Palestine, there is nothing called as oil. खजूर, ऑलिव्स, गाढवं आणि शेळ्या, ह्याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही. So Gaza is technically speaking a part of what is known as the Sinai Desert, okay, which in the 1948 maps has been shown to be a portion of the state of Israel, आणि त्याच्या अंतर्गत जी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन सेपरेट केली गेलेली ती त्याचा हिस्सा म्हणून दाखवलेली. पण तो जो एरिया आहे तो बराच सबस्टॅन्टिव्ह एरिया आहे. ती आत्ता जेवढी टिचभर जागा दिसते, इट इज 146 स्क्वेअर माइल्स लॉंग, विथ अ पॉप्युलेशन ऑफ 16 मिलियन 1.6 मिलियन पीपल, 16 लाख लोक आहेत त्याच्यात. Gaza is one of the world's densest area in terms of population density. You can rarely come across an area more denser than this. One part of Gaza faces the sea, and that is the one that the Gazan Palestinians are keen on getting it opened up. आता लफडं सुरू झालं 2005 मध्ये, ज्या वेळेला आरियल शॉरॉन पंतप्रधान इन हिज लास्ट स्टेजेस एज प्राईम मिनिस्टर ऑफ इस्रायल, व्हेन ही कम्स अप विथ दिस फॅब्युलस आयडिया की पॅलेस्टिनियन्स सुधारणार नाहीयेत, आपण त्यांच्याशी डिसेंगेज करणं गरजेचं आहे. ओके, आता डिसेंगेज कशाच्या अंतर्गत करायचं आहे, तर देयर समथिंग कॉल्ड द 1993 ऑस्लो पीस अकॉर्ड, ज्याच्या अंतर्गत द पॅलेस्टिनियन लिबरेशन ऑर्गनायझेशन इज एक्सेप्टेड बाय द इस्रायलीज as the people who would go about occupying what is called the Palestinian National Authority, a new government, a new entity which would be created, a government without a state. Okay, so Palestinian National Authority is a government, it is a government, but it's a government which has no nation state of its own. But 1993 is the best that the Palestinians can hope at that point of time. It comes barely 20 years before, when Israel's first woman prime minister Golda Meir had said this, that in 1974 there is no such thing called the Palestinian people. And by itki devious आहे, अरे म्हणजे the sort of brains which she has, तिने भल्या भल्यांना संपवलेलं आहे. She is one of Israel's greatest prime ministers, one of Israel's most shrewd politicians, and one of Israel's most devious prime ministers. 74, madam says there is no such thing called as the Palestinian people. All that we have is a bunch of terrorists who need to be smashed. In 1969, the PLO had come into existence. From there, 1993 is not bad when the Israeli government accepts the fact that there is something called as the PLO, which can occupy the offices of the PNA, and with which we will negotiate the final status settlement. The accord is negotiated in Oslo, and that's the reason why it's called the Oslo Accords, through the agency of one of Norway's greatest peacemakers. I'll never be able to get his name, and I can't get it now, who was also a minister in the Norwegian left governments, who makes available his country ranch. He has a big country farmhouse to the Israelis and the Palestinian negotiators with an idea की एकदम honestly एकामेकाशी इथंच बसून बोलायचं, I will hold the world at bay. त्याच्यामुळे ह्या negotiations which produced 1993 were completely secret. Nobody knew that the Israelis and the Palestinians were talking. Nobody knew that they were talking all the way in Oslo, and nobody knew that they were talking with so much of authority. But they were talking. And finally it gets hammered out through the Oslo Peace Accords, which is signed in Washington in the Rose Garden of the White House. You can even now go home and search for the occasion on YouTube, and it's an occasion that stands out all by itself. You have Bill Clinton standing in middle, you have Yasser Arafat to his left, and to his right is the Israeli Prime Minister Yitzhak Rabin, who was also one of Israel's greatest warriors in terms of most of the wars that he has gone about fighting, and who at that point of time is Israel's Prime Minister, and he has a certain reticence about shaking Arafat's hand. And वो जो moment है, which you would see in any normal video, it's a moment which is pregnant with so much of possibility. The problem is की ज्या माणसाबरोबर आपण आपलं अख्खं आयुष्य ज्याच्या विरुद्ध लढलो, ज्याला आपण आपलं अख्खं ज्ञात असलेलं आयुष्य टेररिस्ट म्हणून करार दिला, ज्या संघटनेला आपण टेररिस्ट ठरवलं,
we are finally negotiating with them. And not negotiating, we are finally signing an accord with them. But there's a certain reticence, and it's Clinton who would nudge him की लाईक आता झालं, आता सगळं ठरून गेलेलं आहे, आता फक्त हात हातात घेऊन शेक करायचं आहे, त्याच्यासाठी एवढे नखरे करायची गरज नाही. मुळे it would be Clinton's nudge that would be important in Raveen finally extending his hand and coming up with a brilliant, Raveen was a brilliant man all by himself. This idea कि it takes courage to fight a war, but it takes much more courage than that to make peace. And for all of this, Raveen would be shot dead by a Jewish religious studies student in Jerusalem in 1995. समजते का? January 1948, something similar. जर असल तर अशा प्रकारच्या घाऊक मूर्खपणामध्ये आपल्यामध्ये साम्य बरंच. So these types of acts of gross stupidity, but the religious studies people have a certain advantage in the state of Israel. Every Israeli male and female, practically every Israeli child, once he completes school, is supposed to register himself for 3 years in the army for compulsory army service. You cannot escape it. The only way by which you can escape it is हात नाही आहे, पाय नाही असलं जर काय असेल तर. And the only other way by which you can normally escape it and stay in Israel is if you are a religious studies student. So जसे मदरसे असतात तसे there is a parallel version, they are called as the yeshivas, की ज्याच्यामध्ये the Jewish religious studies students study. They are all males. The Jewish religion doesn't permit of what are called as women as priests and all of that. And they are the only people who are exempt from what is called as compulsory army service. And only other people would be people की जे इयत्ता 9वी मध्ये मूल गेल्याच्या नंतर बॅगा बिगा भरायच्या, सर्टिफिकेट विड्रॉ करायची आणि न्यूयॉर्क मध्ये मुलाला 10वीला पाठवायचा आणि 11वीला त्याला परत इस्रायलला घेऊन यायचं. अशी एक जनरल बॅच आमची ऑफ काय त्याला आपण म्हणतो ना अपर मिडल क्लास, अपर क्लास ज्यूज, अँड दे कॅन पे, दे कॅन अफोर्ड इट, की एका वर्षासाठी मूल शाळा शिकायला न्यूयॉर्कला जातं, परवडतं. आणि झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षी परत येतं. And given the fact that he is not graduated out of an Israeli school, you can easily pay away through the military conscription business by saying this that आपण काहीच देणं लागत नाही, मी का म्हणून जाऊ. म्हणजे राहिलेली असतात की जी जातात ती 3 वर्ष जातात. बरं आता तुम्ही यंग आहे, यू आर 17, 18, नव्याने आलेले, एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग अँड ऑल ऑफ दॅट, आणि ते पहिले चार्जेस जे असतात यू विल हॅव टू पेट्रोल द स्ट्रीट्स ऑफ द वेस्ट बँक अँड गाझा, की जिथे यू कॅन बी व्हेरी इझी टार्गेट्स फॉर ऑर्गनायझेशन्स लाईक इस्लामिक जिहाद अँड हमास, की ज्यांची ब्रिलियंट आयडिया आहे की यांच्यापैकी एकाला उचला आणि स्टेट ऑफ इस्रायल बरोबर नेगोशिएट करा. The last time this deal was done, 270 Palestinian prisoners were released for the release of one Israeli soldier who was held on by Hamas for 3 years. So Hamas held on to him for 3 years, finally got a deal done. 270 Palestinian prisoners were asked to be released. खून का बदला खून. हा तो त्याचा छोटी छोटी कधी पण धरून घेऊन जातात. But if they survive all of that, the first thing that they do is they pack their bags and go to Goa or Himachal Pradesh. In Himachal, there are several villages जिथे the road signs are in Hebrew. And villages ज्याचे रस्ते जातात towards the best hashish that you can ever get in all of the world. Some of these people disappear. Some of these people are never traced back. Some of these people never go back. That strong is the shock of patrolling the streets of the occupied territories, especially when you have come from a middle class family which has permanently drilled this into you at all levels. We are right. We are right. ते चुकेत, ते चोरेत, ते हलकटेत, आपण कायमच हित होतो, हे सगळं आपलं आहे. And when you are a late teen, you go out with a gun in your hand, you actually witness the situation firsthand. Obviously, even in this war, the one that is going as of now, there have been a number of pilots who have been court-martialed by the Israeli army for refusing to fly planes over Gaza.
इस्रायलचा परमनंट प्रॉब्लेम असा असतो, दर युद्धाच्या वेळेला अशा गोष्टी घडत राहतात. यू विल स्ट्रेट वे फाइंड पीपल की जे नॉर्मल सर्व्हिसमध्ये आहेत, सिम्पली रिफ्युजिंग टू टेक ऑर्डर्स वन फाइन डे. And the only thing that can be done to avoid that break of discipline is court martial them. मग एवढं सगळं करायचं कशाला आहे? For a simple reason, because you are in an area where land is small, pressure is intense on that land, and none of the parties wants to leave the land. When 1948, the minute the state of Israel is declared, the first thing that starts off is what in the Arabic language would be called as the Nakba, the catastrophe, wherein they would be driven out of villages upon villages in both what would later on become the Gaza Strip and in the West Bank. For Israel, this is what is called the War of Independence. For the Arabs, this is what is called as the catastrophe, the Nakba, the starting of dark days. And we permanently had this issue. If you are sitting out, you are never in a position to understand कि इसमें किसका side सही है. Because 48 में, remember, the Jews have a huge amount of moral support from all over the world because they are seen as the wronged party in the Holocaust. The Arab problem is, तुम्ही युरोपमध्ये त्यांचं जे करायचं ते केलं आणि तुम्ही त्यांना आणून आमच्या इथं सोडलं. You didn't ask us whether these people should be here. You didn't talk to us whether there should be a separate country called as Israel. You just brought them here, left them here, went to New York, got a deal done, and you said there's a separate country called as Israel. There's a separate country called as Palestine, live on together. जे केलं ते तुम्ही केलं आणि हे पाप धुवायला इथं आणलं. So for the Arabs, the permanent problem is there is something grossly wrong about the very way in which the state of Israel has been established. There's something patently illegal, undemocratic, and thoroughly uncivilized. This is not, the Arab feeling is, this is not how nations are established. You cheated us. You said the Palestine mandate is a mandate in which the Arabs have to be prepared for self-government. You did not say that what has to be done is the land has to be shared with the state of Israel. And the Israelis will fight back. In July, you will have 6 Arab armies of 6 different Arab countries pouring into Israel to defeat Israel and get it out of this region. And the Israelis will fight back with support from weapons coming from Europe, with some amount of support at the diplomatic level from the Americans, yet the Americans are not involved into all of this. The American point is कि बाबा होता होई तो सगळं de-escalate झालं पाहिजे, कारण 48 मध्ये Americans had pressing concerns in Turkey and Greece, 2 countries which are threatened by a communist takeover. They don't have time for something called as Israel, and they are yet to realize कि इसका importance क्या है. And 48 मध्ये the state of Israel's self-perception would be enormously boosted on account of the fact 6 armies were defeated by us. 6 armies is what we defeated to stay on in this region, fighting perpetually against everybody. The next conflict will come in 1956, and I'll just brush through the conflicts. I'm not going to go in for the details of everything. When the state of Israel, as pushed in by London and Paris, will push its armies to occupy what is called as the eastern bank of the Suez Canal. And this has got something to do with the 1952 Egyptian military coup, with General Nasser flying to Moscow and saying की बाबा तुम्ही आमची मदत करा, आम्हाला आहे ना ते आसमानमध्ये एक मोठं धरण बांधायचं आहे. And Moscow will tell him, तू बावट आहे का, तू इकडे तिकडे कशाला पैसे मागत फिरतोय, मग तू घरी जा आणि सुएज नॅशनलाइज करून टाक. कारण the Suez Canal at this point of time is operated by the Suez Canal Company, which is a shareholding company headquartered at Paris and is managed by a board of directors which would include the British and the French in this. तर त्याला मॉस्को सांगतात, आणि याडेगत करू नये, आपल्याकडे जे इकॉनॉमिक ॲसेट्स आहेत त्यांचा परिपूर्ण उपयोग करावा. तो घरी येतो आणि तो म्हणतो की आता जर का मला तुम्ही पैसे नाही दिले तर the only thing that is going to happen is the Suez is going to get nationalized. And the British and the French perception is गवार आदमी है, गवार,
अ पेटी पेझंट फ्रॉम द अलेक्झांड्रिया डेल्टा काहीतरी काय सांगतो, त्याला इंटरनॅशनल कॉमर्स मोठं आहे, वर्ल्ड ट्रेड, काय शेतकरी म्हणतं काहीतरी आपलं म्हणेल काय मिळणार नाही. तो दुसऱ्या दिवशी जाऊन सांगतो द सुएज इज नॅशनलाइज्ड, द इजिप्शियन आर्मी विल वॉक इन अँड कन्फर्म बोथ द बँक्स ऑफ द सुएज, ऑल शिप्स पासिंग थ्रू द सुएज नाव विल पे रेव्हेन्यूज टू द इजिप्शियन गव्हर्नमेंट. सगळ्यात मोठा झटका जो आहे तो ब्रिटन आणि फ्रान्सला आहे, कारण द ब्रिटिश हॅव कॉलनीज इन साऊथ ईस्ट एशिया, सिंगापोर, Malaysia, Brunei, Hong Kong. The French have almost the whole of Southeast Asia. Vital communication links go through the Suez. They cannot afford this situation. They push Israel to जाऊन त्याला आहे ना, you go and attack him. We will come as part of a peacekeeping force to separate the two of you. आणि thereby we will occupy both banks of the Suez. Israel त्याच्याहून शानी goes and does this. The Americans are angry at the British and the French for this absolute perfidy which says that पहिलं त्यांचं काय व्हायचं ते होईल, तुम्ही दोघं जण पहिले इथनं बाहेर. We will settle the problem between the Arabs, the Egyptians and the Israelis completely in a different context altogether. We don't want you over here. That would be the last time when Europe will dominate affairs in this part of the world, and this would be the start of what is called as American ascendancy as far as affairs of the Middle East is concerned. And that ascendancy will never decline after this. And the Americans come into this picture almost like other corners of the world by driving out the Europeans. म्हणजे ते फिलिपिन्सला जातील, ते इंडियाला जातील, ते चायनाला जातील, जिथं जिथं जातील तिथं पहिला उद्योग काय करायचे, ब्रिटिश आणि फ्रेंच दोघं चंगूमंगू बाहेर काढायचे आणि हे दोघं इथनं बाहेर गेले पाहिजे. त्याच्याशिवाय फ्रीडम अँड वर्ल्ड पीस कॅनॉट बी सिक्युअर्ड. And 56 will end on a note where Nasser can go back reasonably happy saying this, that okay, despite the fact that the Egyptian Air Force has been decimated, despite the fact that we have been beaten badly, तरी देखील Suez stays to be an Egyptian property. आणि सगळ्यांना धोपटला जाणार आहे 67 ला when will start what is known as what would be called by the Arabs as the Ramzan War and what would be called by the Jews as the 1967 Six Days War. In flat 6 days, you will have all of them been elaborately defeated, with Israel occupying the Sinai desert from Egypt, the west bank of the Jordan River. It's the west bank of the Jordan River, that's the reason why it's called the West Bank. The entire Gaza Strip and the Golan Heights from which the Jordan emerges. The Jordan is the only freshwater source in the entire region, which is perennial. Israel, after occupying the West Bank, now almost comes close to occupying the entire basin of the Jordan, and by occupying the Golan Heights, occupies the headwaters of the Jordan. And Israel will come up with a brilliant idea which says, ज्यांना ज्यांना जमिनी पाहिजेत त्यांनी त्यांनी आमच्याशी नेगोशिएट केलं पाहिजे, acknowledge the fact that the state of Israel has a right to exist over here, establish normal diplomatic ties with us, and once you do this, we will return the lands back to you. This is what is called as the land for peace formula, and stays to be the structure of all Israeli negotiations with all the other Arab countries, especially these countries कि जिनकी ज़मीनें उसने ऑक्यूपाई की है. Under this, the first country to approach Israel and to settle its matters with Israel would be Egypt, which in 1979 would get the Sinai back. Egypt is the only Arab country which has normal relationships with Israel since 1979. Almost all the other Arab countries do not even acknowledge. May they have Israel in their middle. Israel creates such a loud noise around them. The Qataris and the Saudis chupchap negotiate with them. And yet officially, none of them recognizes that there is something called the state of Israel which is in existence. The next would be the Palestinians. 94 would be the Jordanians. The Syrian problem is Israel doesn't want Syria to ever occupy the Golan Heights. त्याच्यामुळे Israel's idea with Syria is peace first. The Damascus idea is land first. Peace first नाही, पहिली जमीन मग peace. आणि त्यांना माहिती आहे इस्रायल चुकूनही गॉलन हाइट सोडू शकत नाही, कारण दिस इज वेअर द जॉर्डन ओरिजिनेट्स. It's impossible for Israel to imagine that the headwaters of the Jordan would ever belong to Syria.
मग ते सगळं जे काही वाळवंटात शेती, ठिबक सिंचन, इस्रायल पद्धती इरिगेशन, जे अभ्यासाला पश्चिम महाराष्ट्रातले आमदार वेळोवेळी इस्रायलला फिरून येतात, ते सगळं इज जॉर्डनचं पाणी, नेगेवचं वाळवंट. Obviously, nobody denies that they have the most sophisticated techniques as far as agriculture is concerned. पण when you have a population of 80 लाख, मुंबईची लोकसंख्या याच्या दुप्पट आहे, and when you are supported to the level of $3 billion every year, काही पण होऊ शकतं ना. वाळवंटात कोबी आला, एवढ्या पैशांनी मंगळावर पण कोबी येऊ शकतो. वाळवंटात काय घेऊन बसले? When you have that sort of technological support, when you have that sort of monetary support, when you have that sort of military support all over, काही पण करतात. त्याच्यात काय आहे? फिरून फिरून सांगतात नाही भारी आहे. पश्चिम महाराष्ट्रातला आमदार तर ते किती काढायचं? येते लक्षात. The next one would be 73, 82, and for a long time in each of these wars, Israel will keep on defeating the Arabs till you do not come to what is called as the summer conflict of 2008, when Israel comes up with this brilliant idea that Lebanon and the Hezbollah organization have to be completely defeated. And 2008 पहिल्यांदा would be a change in fortunes. Hezbollah doesn't get decimated. The war comes to a close, but the Hezbollah is there. And it would be celebrated by the Arabs as the first time when we stood up to them and did not back off. But thereby there would be a lot of change in all of this. No longer should Arab resistance be premised on organizations and leaders. It is something that belongs to the Arab masses. So we, the people of the Arab countries, stood up to resist Israel's occupation, to resist Israel's aggression. And this is what we achieved in the summer war of 2008. Despite all the firing, Hezbollah did not fall. Not that Hezbollah captured anything, but the very fact that the organization is there and is not decimated for the Arabs is, we are here. And same is the problem with the present situation. Ki 2,000 Arabs have been killed. Their children, their women, their everything. The images are absolutely disturbing, and the state of Israel knows that the images are disturbing. But against that, the total death toll on the Israeli side includes 67 Israeli soldiers. These many number of soldiers in a petty occupation business have never been lost. आणि त्याच्यामुळे तो नेतन्याहू सरकारचा परमनंट प्रॉब्लेम आहे की युद्ध संपल्याच्या नंतर इट हॅज टू गो अँड एक्सप्लेन टू द पीपल ऑफ इस्रायल की 67 लोक कशी मिळेल. And it has no reasonable explanation for that. I have an idea that Hamas, I don't know how many of you have seen that NDTV documentary which has been going on about how Hamas goes about manufacturing rockets and firing them at Israel from what are called as populated areas and civilian areas and all of that. But the problem is, Israel is not exactly in a love relationship with Hamas. Israel is at war with Hamas. So if you are at war, obviously I'm going to keep on thinking of a better strategy to take you on, especially when I'm faced up with an enemy as resourceful as the state of Israel. The world's best army, the world's best military technology, the world's only state which has a nuclear program but is very clandestine and never revelatory about it, has friends in high places all over the world. When you are ranged with people like that, you always want to keep on coming up with a more fine strategy of how do you take on your enemy. And त्याला आता आम्ही काय करणार ना, since 1991 with CNN broadcasting the first war in lifetime to its audiences from the Middle East, wars are fought on TV as a matter of public perception. How can you help that? So how wrong is it to in some way or the other make a certain sort of a case with world opinion? The Israeli problem or the American or the Western problem is
कि all those small children that get killed and whose images in a very graphic manner go on television in prime time makes for disastrous and distasteful viewing. पर एक ज़माना होता है ज्याला we had CNN and BBC, who in the name of objectivity एक 10 मिनिटाचं कव्हरेज जर पॅलेस्टाईनमध्ये काय झालं अशी एवढी लोक मेली बिली झालं की अर्ध्या तासाचं कव्हरेज वुड बी अबाउट इस्रायलमध्ये कुठल्या तरी घरामध्ये कुठल्या तरी 2-3 घरांमध्ये एक रॉकेट येऊन पडलंय, छतामध्ये एक मोठं भगदाड पडलंय, पैसे कार्पेट जळून गेलेलं आहे आणि आसपासची लोक खूपच आरडाओरडा करतायत आणि खूप काय काय बोलतायत. याचं कव्हरेज अर्ध्या तासाचं, आधीचं कव्हरेज 10 मिनिटाचं आणि याला सगळ्याला नाव द्यायचं ऑब्जेक्टिव्हिटी. But then sometime in 2007, Al Jazeera moved to America to start something called as Al Jazeera America, so that you can start talking to the American people in American English. Al Jazeera America is unforgiving about all of this, and Americans obviously being the more clever of the lot know for sure की मिडल ईस्ट मध्ये काय चाललेलं आहे याच्यासाठी CNN बघण्यात काय पॉईंट नाहीये. ते अल जझीरा बघतात. अल जझीरा असल्या सगळ्या गोष्टी दाखवती. ते रस्त्यावरती येऊन उतरतात, मोर्चे काढतात. 50,000 people marching out on the streets of London, Berlin, Paris, packed. 50,000 is a huge number. अख्ख्या देशाची लोकसंख्या 8 कोटी असल्याच्या नंतर 50,000 लय मोठा आकडा असतो. अख्ख्या देशाची लोकसंख्या 120 कोटी असल्याच्या नंतर जंतर मंतरला 2 लाख लोक जमा करून आवाज करायचा नसतो. याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे ते उठून इथनं तिथं गेलं आणि आम्हाला टीव्हीवरती साक्षात्कार झाला. इंडिया अरब स्प्रिंग मुवमेंट. म्हटलं अरब स्प्रिंग, प्लीज फॉर गॉड सेक, 15 lakh Egyptians out on the streets of Egyptian cities. The total population of the state of Egypt is 8 crores. 2 लाख लोक तुम्ही जमा केलेली आहे. तुमची लोकसंख्या 120 कोटी आहे. पर्स्पेक्टिव्ह नावाची काही गोष्ट असती का नसती? लय अडकत नाही वागू. जंतर मंतरला जंतर मंतरच म्हणावं, त्याला तायरी स्क्वेअर म्हणायला जाऊ नये. पण लय मजा असते. So when that happens, European governments dial up America. And the American problem is, ते सगळं बरोबर आहे, what has to be stopped is the streaming of images. Should we stop the state of Israel from what it's doing? No. The streaming of images is what has to be stopped. ते ब्लॉक करता येते का? त्याचा काहीतरी विचार करा. बरं, the Obama White House, to be very fair to them, ever since Mr. Obama went to Cairo to deliver that wonderful speech in 2009, has been making all-out efforts to get Israel to accept the fact that there have to be 2 states and Israel has to disengage from the occupied territories. कारण तुम्ही जर हे जितके दिवस टाळत राहणार तितके दिवस हा प्रॉब्लेम लोकसंख्येचा भीषण होत जाणार. एक स्टेज अशी येणार की ज्या स्टेजला you would have more Arabs in territories occupied by the Jewish government as compared to more Jews. आणि असे एपिसोड्स 2006 you had 1 episode, 2008 you had a 2nd episode, 2012 you had a 3rd episode, this is 2014 you again have an episode. But after every episode, a large number of Jewish settlers pack their bags and leave, thereby again denting the population by a significant margin. त्यांना मोफत आहे, त्यांना सगळं मोफत आहे. You just have to be a Jew. The state of Israel is committed to protecting, preserving and seeing to it that you flourish. You come to Israel, they are going to give you a home, they are going to give you a job, especially if you are an Ashkenazi Jew, they are going to do everything for you. And if you are not an Ashkenazi Jew, so for example you are the Manipuri Jews, you have this group of people coming from Manipur, I don't know if you have heard of this, there are 2 Jewish soldiers who have been killed in this recent conflict, 2 Israeli soldiers who are people of Indian origin. And I think one of them is what is called as the Baghdadi Jews, who left the Konkan area and went to Israel after 1948. So in Israel you can have the 2nd Marathi Vishwa Sahitya Sammelan, म्हणजे जे काय असेल ते, was held in Jerusalem. A reason is there is a substantive community in specific regions in and around Jerusalem of people who can speak Marathi but are Jews. Because these are the Baghdadis, the Bene Israelis, the Shanmar Telis,
who were found in the Konkan and the Bombay region. So Israel is a multinational country for that matter of fact, with people coming from everywhere. पण हे जे गोरे पान आणि कॉकसर्ड फीचर्स नसणारे ज्यूज असतात ना, and I'm using these racial terms for lack of any better words, that's all. त्यांना ते नॉर्मली सेटलमेंट्समध्ये पुश करतात. सेटलमेंट्स विच वुड बी इन द वेस्ट बँक. आता गाझातल्या सेटलमेंट्स 2005 नंतर काढून टाकल्या. There was a time when Gaza was patrolled by 400,000 soldiers of the IDF against 10 lakh Palestinians for the protection of 10,000 Jewish settlers. And this was what was changed in 2005 when Sharon said, "आपण घरी जाणार आहे आणि त्यांना काय करायचं ते करू द्या." And turned the whole strip into the world's largest open-air prison by blocking off all the entry and exit points within Gaza and placing Israeli posts right outside it, seeing to it कि ना बाहर से कोई अंदर आएगा ना अंदर से कोई बाहर जाएगा. Gaza is also separated by a huge big concrete wall. The Palestinian problem is most of the wall is built on Palestinian territory. म्हणजे भिंत बांधलेली आहे टू सेग्रेगेट. कारण ते पूर्वी काय करायचे, ते रॉकेट सरळ असं सोडायचे, आता ते असं सोडतात. म्हणून मग असं ठरलं की आता भिंती बांधा. त्यांचं म्हणणं आहे या भिंती ज्या आहेत ना, या जेवढ्या जमिनीवरती उभ्या आहेत ती ऑलमोस्ट 5 ते 7% जमीन ही टोटल जर स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अस्तित्वात आली तर ती तिची जमीन आहे. Nobody denies that the state of Israel has a right to exist here. It's accepted. कारण you are Europe's great unwanted. तुम्ही जर एवढे चांगले असते ना तर त्यांनी तुम्हाला ठेवून घेतलं असतं. मला हाकलून दिले ते हाकलूनच अशासाठी दिलेले बिकॉज दे डोंट वॉन्ट यू. सो ऑब्वियसली यू हॅव नो अदर प्लेस टू गो. Everyone accepts that the state of Israel has a paramount right, as all nation states have, to its own self-defense, has a right to its sovereignty, has a right to defend its sovereignty. The only point is, ज्या वेळेला आपण आपल्या अस्तित्वाच्या साधारणपणे 70 वर्ष आपल्या आसपास असलेल्या सगळ्यांशी युद्ध करत राहिलेलो आहोत, कुणाशीच जुळवून घेतलेलं नाहीये. ह्याला एक कारण बरोबर आहे की त्यांनी तुमच्याशी जुळवून घेतलेलं नाही, पण तुम्ही काही नीट वागले अशातला भाग नाहीये ना. मग यू ॲट एव्हरी पॉइंट द इझरायली प्रॉब्लेम इज the Ashkenazi self-perception is we are Europeans. So Israeli football clubs European League मध्ये फुटबॉल खेळायला जातात. ते युरोविजन नावाचा जो काही संगीताचा आणि गाण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जातात. त्यांना कंटिन्युअसली असं वाटतं की आपण युरोपियन आहे. ते युरोपियन आपल्याला लांब करतात, आपण सारखं युरोपियन आहे असं करत फिरायचं. समजते का? त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की द Ashkenazis नीड टू अंडरस्टँड दिस दॅट इज्रायल्स आयडेंटिटी इज एम्बेडेड इन द मिडल ईस्ट. You have got to get along with people around. The Palestinians have to have their state. Well, as I said, the Palestinian population continues to grow at the rate of 3% per year. At 3% per year, in barely less than a decade, it is going to outnumber the population of Jews in this region. And in that sort of situation, there are only two things which are possible. Either Israel can stay Jewish, okay, and maintain this permanent system of apartheid, which costs it a lot of money, most of which is coming from America. Neither, but the only second option is Israel will have to merge the Palestinian territories into Israel proper and create what is called a binational democracy, giving equal rights to the Palestinians. But in that case, Israel will not be a Jewish country. Israel can be a democracy, but it won't be Jewish. If it has to be Jewish, it will have to compromise democracy. And you have Israelis who know this for sure कि हे आपलं भवितव्य आहे. And then you have people like the Netanyahus of the world. मी त्याला खोटारडा असं नाही म्हटलं. निकोलस सार्कोझी, when he was the French president, in a press conference ज्याच्यामध्ये Netanyahu was supposed to sit with him, not realizing that the mic is on, said की तो मनुष्य एक नंबरचा खोटारडा आहे. हो, लबाड आहे तो, एक नंबरचा लबाड माणूस आहे तो. जे आपला हे भांडण सुरू कुठं झालं? यू हॅड 3 Israeli youngsters
who went out trekking in the West Bank. Okay, not even in Gaza, in the West Bank, in a region which had been sanitized and held on by the Israeli army. The 3 died. No, the 3 were killed, which is right. One of them, before dying, rang up somebody in which there was a sound of gunfire which was being heard. Netanyahu knew that the 3 people are dead in a region which is technically under Israeli control. Netanyahu blamed Hamas in the West Bank for whatever had happened. Hamas is an organization established in 1987 from Arab prisoners in the Israeli prisons, in a situation की ज्या स्थितीमध्ये सौदी अरेबियामधनं येणारे पैसे uninterrupted दिले गेले to bring up a new organization which will take on the PLO. आम्हाला त्याला करायचं काय होतं, यांच्यामध्ये दुई साधायची होती. दुई कशी साधली, किंवा PLO जे काही आहे, the PLO was secular, the PLO was more western, more modern, the PLO was largely socialist and was a product of the Arab Bath socialist movements. आम्हाला त्यांना संपवायचं होतं. त्याच्यासाठी मी उद्योग काय केला, आमच्या तुरुंगामध्ये असलेले जे पॅलेस्टिनियन तरुण आहेत, आम्ही त्यांना एनकरेज केलं that they should gather together and take on the Palestinian Liberation Organization. त्यांना पैसे पोचू बिचू दिले. Hamas came into existence as the Palestinian variant of the Ikhwan al-Muslimin, the Arab world's oldest political organization, assembled in 1928. जिला टेक्निकली मुस्लिम ब्रदरहुड असं म्हणतात. याची आयडिया काय की त्या तिघांना मारलं कोणी, हामसनी मारलं. द इजरायली आर्मी नोज दॅट त्यांना तिघांना हामसनी मारलेलं नाहीये. त्यांना तिघांना कदाचित मारणारी लोक ही हेब्रॉन शहराच्या आसपास असलेलं एक अशा प्रकारचं पॅलेस्टिनियन ट्राईब किंवा क्लॅन आहे की जिचा हामस बरोबर पंगा आहे आणि ज्या हामस बरोबर इक्वेशन्स चुकवायचे याच्यासाठी या तिघांना उडवलं. लेफ्ट बिहाइंड अ ट्रेल विच विल लीड यू टुवर्ड्स हामस सो दॅट हामस गेट्स बॅन्ड. Israel first helped Hamas come into existence. Then Israel starts treating Hamas like the next big terrorist organization that needs to be suppressed. Hamas plays the game loyally by saying this, that we are never going to acknowledge the state of Israel's right to exist in the Middle East. आणि इस्रायलचा प्रॉब्लेम असा आहे, असं जो कोणी म्हणतो ना त्याला तोपर्यंत धोपटत राहायचं जोपर्यंत ही डझंट से की ओके आय एक्सेप्ट द राईट ऑफ द स्टेट ऑफ इस्रायल टू एक्झिस्ट इन द मिडल ईस्ट. तू असं म्हणतो ना की आय डोंट एक्सेप्ट, धुवा तोर बदलत राहा जोपर्यंत तो अशा पोझिशनला येत नाही जिथे तो असं म्हणाल हा द स्टेट ऑफ इस्रायल हॅज अ राईट टू एक्झिस्ट इन द मिडल ईस्ट अँड आय डू एक्सेप्ट. गेटिंग इट? स्टार्टेड इन द वेस्ट बँक. गाझाचा काहीही संबंध नाहीये. गाझा चित्रात कुठनं आली तर 2006ला ज्याला पॅलेस्टिनियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या निवडणुका झाल्या फॉर 120 मेंबर्स, Hamas edged out the PLO, the Al-Fatah faction of the PLO, into all of this by winning 72 seats. आता the PNAचं गव्हर्नमेंट कसं चालतं की there is a president who is directly elected. Yasser Arafat was the first president. The second was Abu Mazen, who is Mahmoud Abbas, जो न गे तो एकदम उतारत ते सगळ्यावरचा. He is 79 years old. वो किसी भी पल लुढ़क सकता है. And he is something that Israel has permanently seen as a very honest broker for peace, which is shorthand for आपला माणूस आहे. So the presidency of the PNA is held by the PLO. The government, which will have a prime minister and a cabinet responsible to the parliament, will come out of the parliament, which is the Palestinian Legislative Council. That is Hamas. 2007 मध्ये हॅमसनी गाझामधनं सगळ्या असलेल्या PLOच्या कार्यकर्त्यांना लोकांना उडवलं इन द सेन्स की त्यांच्या कत्तली करायला सुरुवात केली. जी लोक पळून गेली ती लोक पळून गेली आणि देअर बाय हॅमस सिक्युअर्ड गाझा फॉर इट सेल्फ. सो हॅमस डजंट कंट्रोल एनीथिंग इन द वेस्ट बैंक. इट्स वन बिग क्या बोल सकते हो आप ऑर्गनायझेशन विच हॅज अ लॉट ऑफ प्रेस्टीज अँड पावर इन द वेस्ट बैंक बट डजंट कंट्रोल गव्हर्नमेंट. आणि त्यांनी जर फार त्रास दिला तर त्यांचा पहिला बंदोबस्त करते PLO वाली लोकच करतात.
ते रात्रीपित्री येतात, जो कोणी त्रास बिस त्याला उचलून बिचलून घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी रोड क्रॉसिंगला त्याची बॉडी बिडी सापडते. समजतंय? त्यामुळे ते तसले धंदे करतात आणि ते एकदम ऑनेस्टली लिव्ह अप टू द 1993 पीस दॅट वी आर कमिटेड टू पीस बिटवीन इस्रायल अँड द पॅलेस्टिनियन पीपल. बरं, एवढं सगळं करून स्टेट कुठे आहे पॅलेस्टाईनची तर अजून नाही. इज नेतन्याहू रेडी टू टॉक अबाउट इट? नो. नेतन्याहू आणि शॅरॉन आर कमिटेड टू दिस दॅट द पॅलेस्टिनियन्स डू नॉट डिझर्व अ स्टेट बिकॉज दे आर नॉट ऑनेस्ट ब्रोकर्स फॉर पीस. कारण अशी कुठली जरी स्टेट अस्तित्वात यायची म्हटली तरी देखील त्यांना जमीन द्यायला लागणार आहे. आणि आमचा मुद्दा असा आहे की आम्हाला जमीन सोडायची नाही. आणि त्याच्यामुळे हा तिढा काही केल्या सुटत नाही. आणि माहिती असून देखील की हामस इज नॉट आफ्टर इट. इस्रायल फर्स्ट वेंट अबाउट द हामस विंग्स इन द वेस्ट बँक अँड देन स्टार्टेड फाउंडिंग गाझा. ते तिघं इथं मेले का? नाही. त्या तिघांना हामसनी मारलंय असं तुम्ही प्रूव्ह केलंय का? नाही. बरं, अशी काय गरज झाली की ज्याच्यामुळे नेतन्याहू बिकेम सो ईगर अँड एक्झॅस्परेटेड दॅट ही हॅज टू लॉन्च दिस वॉर? इन एप्रिल फायनली हॅमस अग्रीड टू फॉर्म अ गव्हर्नमेंट विथ द PLO, जे त्यांनी ऑलमोस्ट 7 वर्ष नाकारलं ऑन टर्म्स सेट बाय द PLO. नवीन सरकारमध्ये एकही मंत्री हॅमसचा नाहीये. अमेरिका एक्सेप्टेड दिस गव्हर्नमेंट आणि त्याच्यानंतर नेतन्याहूचा जो काही तिळपापड झाला की त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं कुणी पण ट्रेन आता कुठं पण जाऊ दे, आपण दंगल केल्याशिवाय राहायचं नाही. ज्यांचं जे व्हायचं असेल ते होऊ दे, आपण आपल्या बाजूनी सुरू करायचं. लय डेंजर असतात अशी लोक, भयानक डेंजर. इतकी पातळ्यांत्री असतात, ते काय विचार करू शकतील याचा तुम्ही कधीही हिशोब लावू शकत नाही. समजते का काय म्हणतोय ते? श्रावणी सोमवारी उठला आणि पशुपतीनाथला गेला. $1 अब्ज, 2500 किलो चंदन, स्टेट व्हिजिट. बदल्यात काय मिळालं? काही नाही, त्यांनी चंदन लावलं डोक्याला. चंदन लावण्याचे म्हणतात ना, हा एकदम ते तो पशुपतीनाथचा रावळ जो आहे तो म्हटला मॅस्कॉट आहे आपला, हिंदूज का प्रोटेक्टेड डिफेंडर है. वी आर इन ऑगस्ट, श्रावण. ओके, अकॉर्डिंग टू द नेपालीज कैलेंडर इसके बाद भादो आएगा, उसके बाद आएगा अश्विन. एंड एन अश्विन वुड स्टार्ट व्हाट इज कॉल्ड एज अ 15-day फेस्टिवल, जो इट्स नेपाळ's नॅशनल फेस्टिवल, इट्स कॉल्ड दसाई, ज्याला आपल्या एंडला आपण दसरा असं म्हणतो. आणि जो सुरू झाला ना अश्विन शुक्ल प्रतिपदेला, हा गायब होणार आहे. हा 10 दिवस गायब होणार आहे, कारण हा 10 दिवस गायब होतो. हा निर्जळ उपवास करतो. मग तो काय करतोय मला अजून शोधायचंय, पण हा गायब होतो. ही डिसअपियर्स फ्रॉम पब्लिक व्ह्यू, कारण साहेबांचे उपवास चालू होतं. आणि दसई नेपाळमध्ये, when the kings were in Nepal, it was Nepal's greatest festival. Even now when the kings are not in Nepal, it is Nepal's even today greatest festival. नेपाळच्या सगळ्या रेव्हेन्यू ब्लॉक्समध्ये प्रत्येक रेव्हेन्यू ऑफिस जे असतं ना, त्याच्या बाहेर दसऱ्याच्या दिवशी, दसऱ्याच्या आदल्या दिवशी, सॉरी महाअष्टमीला, दशमीला, नवमीला नाही, अष्टमीला म्हैस कापायची असते. महिषासूर, म्हैस कापायची. ज्यावेळेला द किंग्स रूल्ड नेपाळ, त्यावेळेला द किंग यूज टू कम टू हनुमान डोका, विच वॉज अ सेंट्रल स्क्वेअर इन काठमांडू, आणि कापायची इतकी ॲक्युरेटली असते, एका झटक्यामध्ये मान वेगळी झाली पाहिजे. जर मान वेगळी झाली नाही ना, तर कमिंग इयर इज गोइंग टू बी डिझास्टर फॉर नेपाळ. म्हणजे एका हा निर्जळ उपवास करतो, ते म्हशी कापत फिरतात. आणि तो भट सांगतो सगळ्यांना फिरत, हा प्रोटेक्टर ऑफ हिंदुइझम आहे. म्हटलं लय भारी, सगळेच भारी आहे म्हटलं तुम्ही. $1 बिलियन, दोन्ही साइड चंदन लगा के. And this is conduct of foreign policy on Shravani Sommar. You measure up, you just wait and measure up. हा तकलीफ भारी केस आहे का नाही? म्हणून अशी सगळी लोक भयानक डेंजर असतात. तो तसला, हा असला.
त्यामुळे यांनी पहिलं ठरवलेलं होतं की आता जर हमास आणि PLO मध्ये तेढ निर्माण करायची असेल, द ओनली थिंग इज जिथं चान्स मिळणार तिथं स्टार्ट बॉम्बिंग. डोंट स्टॉप टिल यू डू नॉट गेट हमास कम्प्लिटली एलिमिनेटेड फ्रॉम द पिक्चर. आणि हमास वॉज प्रिपेअरिंग फॉर ऑल ऑफ दिस फॉर इयर्स, ऑलमोस्ट फॉर इयर्स. 2007 मध्ये इस्रायल ब्लॉकेडेड द एंटायर स्ट्रिप, stopped the seaports, stopped the airports, stopped everything from working. The Hamas idea was to dig tunnels. The tunnels in those days went westwards towards Egypt and opened up at a place called as Rafah, which is the only big city in the Sinai desert. And Rafah became the main point of commercial exchange between the Palestinian territory of Gaza and the outside world. And tunnels were such large तर मोस्ट ऑफ द टाइम आम्ही आमच्या इकडनं बकऱ्या घेऊन तिकडं विकायला जायचो. ह्यूज elaborate network dug up underground. The Israeli idea was these tunnels are being persistently used by the Palestinians to smuggle weapons to target the state of Israel. Partly true. In 2011, Mubarak fell. Egypt went in for elections and got elected for the first time ever in its history a directly elected president who happened to be a Muslim Brotherhood man. मग म्हटल्याच्या नंतर तर हमासची एकंदरीत अवस्था इन गाजा चारों उंगलियां घी में सर ने पूरे के पूरे कढ़ाई में. And at the best, so long as Morsi stayed in power, Hamas had the best time. Hamas did everything possible. It almost created a problem for the state of Israel, and even certain sections in the Netanyahu government started talking about this की आपल्याला कदाचित त्यांना काहीतरी द्यायला लागणार आहे. So maybe we won't give them Gaza, but we'll at least talk about some territories to be alienated in the West Bank as part of a separate state. All of this fell when the Egyptian army walked against Morsi, threw him out of power, with a new president who was committed. When ever since the last Egyptian uprising happened, when the army took power, look at the total number of people from the Muslim Brotherhood who have been sanctioned to die by the Egyptian courts. When the normal procedure in Cairo courts is ते 450-400 लोकांना घेऊन येतात, त्यांना उभे करतात. There are charges which are read out by the state prosecutor, charges which are very flimsy at most of the times. The judge presiding over the entire trial takes a look at all of this, signs the document saying हे सगळे 450 यांना उडवा. The numbers are huge, and Sisi's only problem is की कसं ना जरा फेअर ट्रायल असली पाहिजे. उडवायचं तर आहे पण ट्रायल प्रोसिजरली जरा फेअर पाहिजे. पण म्हटलं I can't suggest this to the Egyptian judiciary. We are in a democratic country. The judiciary is independent of the government. I heard, wow. Sisi is hell-bent on destroying the Brotherhood and its young sibling called as Hamas. Completely destroy. आपल्याच्यानी जमत असेल आपण करावं, आपल्याच्यानी जमत नसेल जो करत असेल त्याच्या हाताला हात धरावा आणि त्याला मम म्हणा. You are doing it, do it. Great. त्याच्यामुळे ती जी मूर्ख भारतीय आहेत ना ज्यांना असं वाटतं की दिस इज मुस्लिम वर्सेस समबडी एल्सेस प्रॉब्लेम, दे डोंट अंडरस्टँड द नुआन्स ऑफ दिस. Saudi Arabia and Egypt are almost plotting the complete destruction of Hamas, आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कीप ऑन बॉम्बिंग द गाझा स्ट्रिप. The Muslim was another issue. Are you gone mad? Do you even understand what you are talking about? Which is a rhetorical question. And they really don't understand. कळत असतं त्याच्या भावासारखे थोडंच बोलले. The Saudis are hell bent on this कि the Muslim Brotherhood needs to be finished off. And the Muslim Brotherhood for the Saudis challenges the complete domination of a certain understanding of Islam as has been disseminated by the Saudi crown. So त्यांचा प्रॉब्लेम इज मुस्लिम ब्रदरहूडचं कल्चरल, रिलिजियस आणि एकंदरीत थिओलॉजिकल सिग्निफिकन्स जे आम्हाला ते संपवायचं. इजिप्तचा प्रॉब्लेम इज द मुस्लिम ब्रदरहूड इज अ स्ट्रॉंग पॉलिटिकल चॅलेंज to an army coming from largely the peasant class and a Muslim Brotherhood which is largely made out of people from the middle classes from the cities of Egypt.
सो ते सगळे डॉक्टर्स, इंजिनियर्स, management people, financiers, they come from the Egyptian urban middle classes. The army largely even today is drawn from the peasant classes of Egypt. आणि हे आमच्यातलं भांडण आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे ह्यांना दुआ, जे व्हायचं असेल ते होऊ द्या, पण हे इसी बहाने एकदाचा सोक्षमोक्ष लावा and finish off Hamas for all times to come. So you start off with a lie, which you know for sure is a lie. You start banging them. ते तुमच्यापेक्षा हुशार निघाले. त्यांनी उद्योग काय केला? They dug tunnels towards the west. पण जसं Morsi went out of power and the Egyptian tunnels were blocked at the Egyptian end in Rafah, they started digging tunnels to the east. आताच्या घडीला Israel's worst problem is Israel doesn't know where are the tunnels opening up in Israel itself. And it's out of those Israeli opening up tunnels that Hamas is targeting Israel. They are making weapons. Nobody denies that. They have always been doing that. They are firing, they are targeting. But I don't understand. Matlab, if you have been a people who have been recognized at the international community that these are people who need a nation state of their own, and if this nation state has been denied that long a time, तरीका गलत होगा. In the present Indian context, where there is this debate going on about rewriting Indian history, aren't we talking about this? ते आता परवा बेंगॉलमध्ये झालं, ते खुदीराम बोसन या सगळ्या लोकांना टेररिस्ट म्हटलंय. आमचं भांडण नाही का सुरू झालं? असं कसं तुम्ही त्यांना टेररिस्ट म्हणू शकता? The means employed might be wrong, but the motivation behind it. But the problem is, Israelचं म्हणणं काय आहे? हामस एक डिलेजिटिमाइज्ड ऑर्गनायझेशन आहे. होल्ड इलेक्शन्स. Israel does everything possible to deny the Palestinians a chance to elect a new Palestinian Legislative Council. ती जुनी काउन्सिल 2011ला संपलेली आहे. 2011 मध्ये Israel should, Palestine should have had voted for a president and a council. 2011 पासून Israel is doing everything possible to stop them from going for elections. आता त्यांनी लफडं काय केलं? बरं, गाझाचा प्रॉब्लेम असा आहे, गाझा इज अ वंडरफुल वर्ल्ड ऑल बाय इटसेल्फ. 48 मध्ये आफ्टर द फर्स्ट वॉर, द युनायटेड नेशन्स एस्टॅब्लिश समथिंग कॉल्ड द युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी. UNRWA, which is largely in the news as far as these bombings are concerned, runs practically everything in Gaza. And it's the largest, but it's a United Nations organization. It's paid by the United Nations. UNRWA is committed to looking after Palestinians and their welfare till they are 14 years of age. So from 0 to 14, it cares for you, it schools you, it feeds you, it does everything for you. The minute you become 14, UNRWA का responsibility खत्म हो जाता है. उसके बाद you are on your own. So technically, the sort of reasons which can decimate a population, especially in situations of conflict, do not exist over here because UNRWA sees to it that between 0 to 14 every Palestinian child would be cared for. States of conflict मध्ये कसं असतं की बाबा जर तुम्ही त्यांना जन्माला, you are in a situation of conflict, children are born, they are not cared for, they are not looked after, obviously they'll die. If they die, that obviously becomes a certain sort of control over the entire growing population business. It decimates populations. पण या केसमध्ये 48% हे लागू होत नाहीये, कारण 48% there is a United Nations funded agency called as UNRWA which is working persistently in the Gaza Strip to see to it that Palestinian children would survive. Israel, state of Israel का अंडरस्टँडिंग ये है, UNRWA प्रायव्हेट मध्ये तुम्हाला सरळ सरळ सांगतो ते अँटी सेमाइट आहेत. त्यांना आम्ही आवडत नाही. इस्रायलचा असा ठार भ्रम आहे, ज्यांना ज्यांना असं वाटतं की इस्रायल चुकती त्यांच्या सगळ्यांच्यासाठी इस्रायलकडे एक अफलातून शब्द आहे, यू आर अन अँटी सेमाइट. तुम्ही ज्यू विरोधी आहात, तुमची ज्यू विरोधी मानसिकता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही सतत चुकत आहोत असं वाटतं. The flip side of this is you should always praise whatever we are doing. Whatever आम्ही जे काही करतोय ते सगळं बरोबर आहे असं तुम्ही म्हटलं की मग यू आर नॉट अन अँटी सेमाइट. सो आता देखील त्या शाळा बिळाच्या अटॅक झालेल्या आहेत ना, त्या UNRWAच्या शाळा आहेत.
त्यांच्या आसपासच्या इलाक्यांमध्ये हमास हॅज डग अप टनल्स टू टार्गेट इस्रायल. नो, एव्हरीबडी नोज दिस. आणि त्याच्यामुळे द इस्रायलीज, बरं आता इस्रायल इतकी सिव्हिलाइज झालेली आहे, इस्रायल करती काय, द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कॉल्स अप पॅलेस्टिनियन्स ऑन देअर लँडलाईन कनेक्शन्स, ऑन देअर फोन्स, टेल्स देम दॅट पुढच्या 5 मिनिटांमध्ये यू आर गोइंग टू बी अटॅक्ड. 4 मजली घर, 4थ्या मजल्यावरनं खालच्या मजल्यावरती यायचं आणि तिथनं बाहेर व्हायचं, कारण अटॅक झाल्याच्या नंतर पहिली गोष्ट जी उडणार आहे ती 4था मजला उडणार. गॅदर वॉट एव्हर यू कॅन, लीव, बिकॉज इन द नेक्स्ट 5 minutes a IDF plane, IDF rocket, IDF missile is going to hit you. This is what Israel calls as, look, we are so civilized. आम्ही त्यांच्यासारखे नाहीये, ते विना वॉर्निंगचे रॉकेट्स फायर करतात. आम्ही सांगून येतो 5 मिनिटांनी रॉकेट येणार आहे. तर कुणीही शान नाही. The first bottom line which you should always understand, both of them have a severe desperation that if they do not get this done, they are out of this game. And Israel never imagined this, ki this is what Hamas would do to it. Keep firing rockets, send out its crews, get all pictures and videos generated, upload it in 0 time, and let the whole world see. This is what they are doing. This is very interesting small thing. Of course, the Arabs are anyway a very poetic people. Extremely poetic. Even in an otherwise situation, most of the Arabic language conversation between two people who would be Arabic would happen in a very poetic manner. And if it's a third person who understands Arabic but is not an Arab, his permanent problem would be सरळ म्हणावं म्हणायचे ते. त्यातले सगळे मेटाफर्स, अल्युजन्स, हे सगळं कशाला पाहिजे ना. अँड दिस क्रायसिस हॅज सॉर्ट ऑफ इन्स्टिगेटेड देअर क्रिएटिव्हिटी इन अ फॅब्युलस वे. So you're having blogs, you're having poems, you're having short stories, you're having short films, you name it, everything is getting uploaded. There's one small in this one which says, you take my water, burn my olive trees, destroy my house, take my job, steal my land, imprison my father, kill my mother, bomb my country, starve us all, humiliate us all. Of course in Arabic this would be stunning. But I'm to blame, I shot a rocket back. What was the last part? Starve us all, humiliate us all, but I am to blame, I shot a rocket back. त्यामुळे त्यांच्या एकंदरीत सर्जकतेला ते काय असे धुमारे फुटलेले आहेत. आणि रिअल टाइम कव्हरेज ऑफ अ वॉर विथ स्टनिंग इमेजेस backed up with these types of pieces of poetry. Obviously you're going to have a situation wherein Israel is going to look like the villain of the entire piece. And everyone knows Hamas is doing this. But as I said, Israel is not in a love relationship with Hamas. If Israel began this conflict with the idea that Hamas has to be disseminated and completely eliminated, and if Hamas fights back, I don't understand as to how is this illogical, uncivilized, wrong, or something that is politically wrong. So what do you do? If you don't do this, what do you do? आता ह्याचा बॅकलॅश असा असणार आहे. इस्रायल हॅज इन द आफ्टरनून टुडे अप्रोच द युनायटेड नेशन्स डिमांडिंग दॅट देअर बी अ सिक्युरिटी काउन्सिल मॅन्डेटेड कमिशन फॉर इन्क्वायरी विच विल गो इन टू एव्हरीथिंग. आता वी आर वेटिंग की त्याचे टर्म्स ऑफ इन्क्वायरी काय असणार आणि ह्या कमिशननी हे ठरवावं की एक्झॅक्टली या सगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये हामसची भूमिका काय. द इस्रायली डिफेन्स फोर्सेस have gone about collecting a huge amount of audiovisual data which they say we are going to present before the commission to prove this conclusively. One of the things which is being cited are the NDTV documentaries. To prove this conclusively कि ये सब is what Hamas is doing. Hamas is a political organization. There's genuine politics in all of this. वो ये नहीं करेगी, वो और क्या करेगी.
आपने नहीं किया. How did Israel become a free country in 1948? Didn't you all do all of this? Didn't you all target people who were perfectly innocent? Didn't they call you terrorists for it? Our worst problem is Netanyahu doesn't want to stop this until and unless Hamas is not over. कारण नेतन्याहूचा परमनंट प्रॉब्लेम असा आहे, हे थांबल्या थांबल्या द फर्स्ट थिंग विच इज गोइंग टू हॅपन इज द कोएलिशन ऑफ विच ही इज द प्राईम मिनिस्टर इज पॉसिबली गोइंग टू फॉल. कारण त्याचे दोन ज्युनियर पार्टनर्स जे दे हॅव ऑलरेडी साऊंडेड एम आउट ऑन दिस. यू आर हॅव्हिंग ह्यूज डिबेट्स विच आर हॅपनिंग इन द इजरायली पार्लिमेंट. की त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा विचारला जातोय, व्हॉट हॅव वी अचीव्ड आउट ऑफ ऑल ऑफ दिस. आणि साधी गोष्ट आहे, यू गो टू द राईट, they are going to go to the further right. You go to a right wing position saying की आपण त्यांना संपू. ते अजून पलीकडे जाऊन विचारून येणार आहेत, 25 दिवस झाले, किती संपले? 16 लाख लोकसंख्या आहे, 2000 मेलेत. 25 दिवस 16 लाखाच्या लोकसंख्येपैकी 2000 मेलेत. आता गणित मांडून बघा की किती दिवस लागतील हे पूर्ण करायला. हाऊ मच फायर पॉवर डू यू नीड? इट्स ऑब्वियस, राइट विंग पॉलिटिक्स का गेम ही वो होता है. यू गो टू द राइट, दे गो टू द फर्दर राइट टू शो यू दैट यू आर सम सॉर्ट ऑफ अ सिसी हू इज नॉट केपेबल ऑफ शोल्डरिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द डिफेन्स ऑफ द स्टेट. म्हणजे नेतन्याहूचा परमनंट प्रॉब्लेम असा आहे, जर चुकून जरी हे थांबलं ना, द वे द कोएलिशन इटसेल्फ इज गोइंग टू कम अनराव्हल्ड. सो politically staring at something that is a disaster. That's one of the reasons why he doesn't want to stop this. The more he escalates it, the more Hamas becomes a hero on the Arab street. Our people fought back. त्याच्यामुळे आत्ताच्या केसमध्ये वॉर इज नॉट अ मॅटर ऑफ डेसिमिनेटिंग एनिमी कॉम्बॅटंट्स. इट्स अ क्वेश्चन ऑफ हाऊ डू यू प्ले द मेंटल वॉर, द वॉर ऑफ परसेप्शन्स. इट्स मोर सायकोलॉजिकल. हाऊ डू यू कीप अप दैट सायकोलॉजी ऑफ लेट्स किल, especially in a situation wherein everything around you keeps on hitting at you demanding that let's stop killing. समझते हैं कहाँ? Obviously this is just a small thing. There is a ton that I can keep on talking endlessly, but I would now recommend it to you and open it up so that we can have some more perspectives, issues and things coming up.